आणि तो गुरुजींना वंदन करायचा. वैद्य गिरीश शिर्के सर, संजय पेंडसे सर आणि साने सर हे गुरु म्हणून मला लाभले. त्यांना नमस्कार करून आपल्या आजच्या विषयाची सुरुवात करूया. आज हे वनस्पतींवर बोलायचं असं आतिश सरांनी मला सांगितलं होतं. त्याच्यामुळे त्यातले काही मुद्द्यांबद्दल चर्चा आज आपण करूया. त्यातला साहजिकच सगळ्यात महत्वाचा आणि पहिला मुद्दा येतो तो आयडेंटिफिकेशन, वनस्पतींची ओळख करणं. म्हणजे याबद्दलच्या बऱ्याच शंका आपल्याला असतात. कुठली वनस्पती कशी दिसते, कुठे शोधायची, अमुक एक वनस्पती दिसल्यानंतर त्याची ओळख कशी पटवून घ्यायची, या संबंधीच्या अनेक शंका आपल्याला येत असतात. तर त्याच्याबद्दलचे काही मुद्दे आज आपण बघूया. त्यानंतर एकदा वनस्पती कळल्यानंतर ती वनस्पती आपल्याला वापरायची रुग्णाला बरं करण्यासाठी, पण ती वापरण्यासाठी आधी ती वनस्पतीचा स्वभाव कळणं महत्वाचं. त्यामुळे त्याच्याबद्दल कसा जाणून घ्यायचा त्याचं मी केलेलं थोडंसं अनालिसिस याच्याबद्दल आपण बघूया. अभ्यासाच्या पद्धतींमध्ये काय काय गोष्टींचा अंतर्भाव आपण करू शकतो त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आणि काही चिकित्सेतल्या अवस्था. म्हणजे ह्या मध्ये मध्ये यथावश्यक ज्या ज्या ठिकाणी आठवेल त्या ठिकाणी आपण त्याच्याबद्दलच्या केसेस बघता येतील. हे काही मुद्दे ओळखीच्या बाबतीमध्ये काढली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे निरीक्षण. ऑब्झर्वेशन हा जो काही मुद्दा आहे तो सगळ्यात अगोदर येतो. म्हणजे त्याच्यातही फील्ड व्हिजिट्स हे आपल्या करिक्युलम मध्ये तर होतच असतात. सेकंड इयरला आपण अनेक ठिकाणी फील्ड व्हिजिट साठी जात असतो. तर ह्या मुद्दा म्हणून एखाद्या ठिकाणी वनस्पती बघायला जाणं हेच गरजेचं आहे का? आवश्यक आहे नक्कीच, पण तेवढंच करायला पाहिजे असं नाही. आजूबाजूच्या वनस्पती बघणं, सराउंडिंग प्लांट्स म्हटलंय, आजूबाजूच्या वनस्पती बघत राहणं, यानं सुद्धा आयडेंटिफिकेशन स्किल्स डेव्हलप व्हायला लागतात. पुढचा एक मुद्दा लिहिलाय मार्केट यार्ड. मार्केट यार्ड कशासाठी लिहिलंय? पुष्कळ वनस्पतींचं आयडेंटिफिकेशन मार्केट यार्ड मध्ये होत असतं. म्हणजे तिथे असणारे वेंडर्स यांच्याकडनं सुद्धा बऱ्याचशा वनस्पती आपल्याला कळतात. जाऊन एक फेरफटका मारून आलं तरी शाख वर्गाचं बऱ्यापैकी अध्ययन आपल्याला मार्केट यार्ड मध्ये करता येतं. म्हणजे कुठलं शाख कसं दिसतं, त्याची पानं कशी आहेत. बऱ्याच वनस्पतींचं पानं आपल्याला विकायला आलेली असतात, काहींची फळं असतात, काहींची मुळं असतात. या सगळ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ग्रंथोक्त वर्णनांमध्ये पण ऍक्च्युअल वनस्पती कशी दिसते याचं जे काही वर्णन आहे हे आपल्याला प्राय ठिकाणमध्ये सापडतं. मूळ ग्रंथ जे आहेत त्याच्यात स्वरूपात्मक वर्णन जे आहे हे फार कमी वनस्पतींबद्दल मिळतं. ते कुठले आहेत ते आपण पुढच्या याच्यात चर्चा करू. पण जे काही स्वरूपात्मक आपल्याला माहिती मिळते बृहत्त्रयींपैकी ती प्राय टीकांच्या माध्यमातून आपल्याला मिळते. पुढे जाऊन जे काही ग्रंथ आपल्या समोर येतात ते म्हणजे निघंट. त्याच्यामधून काही काही निघंट आपल्याला स्वरूपांबद्दल माहिती सांगतात. पर्यायी नावं जी काही रचना केलेली आहे, पर्यायी नावं वनस्पतींचे जे काही ठेवलेली आहेत ते सुद्धा आपल्याला आयडेंटिफिकेशन मध्ये मदत करतात. एक एक्झाम्पल या ठिकाणी सूर्यवृक्ष दिलंय. सूर्यवृक्ष म्हणजे विकंकट. ते कसं आयडेंटिफिकेशनला मदत करतं याची एक स्लाइड आपण पुढे बघूया. गुणकर्मांवरनं सुद्धा आपल्याला या वनस्पतींचं आयडेंटिफिकेशनला मदत होते. अमुक एक वनस्पतीचं नाव आपल्याला लोकल लँग्वेज मध्ये कुठेतरी कळतं, पण त्याचे गुणधर्म जर आपल्याला ग्रंथोक्त माहित नसतील तर त्याची निश्चय करण्याच्या दृष्टीने आपल्याला थोडंसं अवघड जातं. पण मूळ गुणधर्म जर आपल्याला ग्रंथातले माहिती असतील तर लोकल नावं जी काय आहेत त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या वनस्पतीची ते तिथे कशासाठी वापरले जातात याची सांगड घालून कुठेतरी वनस्पती निश्चय करायला आपल्याला मदत होते. वृक्षायुर्वेद हा एक मुद्दा याच्यामध्ये ओळखीच्या दृष्टीने आपल्याला उपयोगाला येतो. जसं बॉटनिकल डिस्क्रिप्शन आपल्याला बॉटनीच्या पुस्तकात बघायला मिळतं, तशाच प्रकारे वनस्पतीच्या स्वरूपाबद्दल अनेक माहिती आपल्याला वृक्षायुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये मिळते. देशवाचक काही पर्यायी नाव आपल्याला मिळतात. एक म्हणजे उदाहरण दाखल सांगतो. फेसबुकवर आम्ही एका ग्रुपला पार्टिसिपेट करत होतो पूर्वी, प्लांट वेल्थ ऑफ इंडिया नावाचा. त्याचा एक बेसिक नियम होता. वनस्पती आयडेंटिफिकेशन साठी पोस्ट करताना वनस्पतीचा फोटो काढल्याचा दिनांक आणि वनस्पतीचा फोटो काढल्याचं स्थळ, त्या प्लांटचं लोकेशन काय हे मेन्शन करणं तिथे गरजेचं होतं. आता हे असं तिथं ठेवण्याची गरज काय आहे? तर हे जे लोकेशन आहे आपल्याला आयडेंटिफिकेशनच्या दृष्टीनं उपयोगाला येतं.
म्हणजे उद्या वत्स नावाचा फोटो जर कोणी आयडेंटिफिकेशन साठी पोस्ट केला आणि त्याचं लोकेशन लिहिलंय महाराष्ट्र, तर ते चुकीचं होणार आहे, कारण वत्स नाव इथे मिळतच नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे देशवाचक पर्यायी नावं जी असतात ती ह्या दृष्टीनं आपल्याला वनस्पतींची ओळख करण्यासाठी मदत करतात. आता देशभेद आणि वनस्पतींचं स्वरूप हे सुद्धा निराळा असतं. म्हणजे पाणी असणाऱ्या प्रदेशातल्या वनस्पती आणि वाळवंटातल्या वनस्पती किंवा कमी पाणी असणाऱ्या वनस्पती, तर यांच्या स्वरूपामध्ये बरेचसे फरक आपल्याला मिळतात. आणि बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन, बॉटनीचा उपयोग ह्या आयडेंटिफिकेशन साठी कसा होतो याच्याबद्दल थोडक्यात आपण बघू शकतो. स्वभावाचा जर विचार केला, वनस्पतींचा आपल्याला जर स्वभाव ठरवायचा असेल तर काही मुद्दे आपल्या डोळ्यासमोर येतात. ग्रंथात कुठल्या कुठल्या प्रकारे त्या वनस्पतीचं वर्णन केलेलं आहे. रसवीर्य विपाक गुणकर्म हे रसपंचक याला जे आपण म्हणतो, ते वनस्पतीचा स्वभाव दर्शवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. त्याला आम्ही म्हणजे एक थोडक्यात नाव दिलंय कुंडली मांडायची. वनस्पतीची कुंडली मांडून त्याच्यानुसार त्याचा स्वभाव कसा असेल हे आपल्याला ठरवता येतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीची ज्या वेळेला पत्रिका आपण ज्योतिषाकडे दाखवतो, तो त्यावेळेला त्याचं ग्रहांचे ठोकताळे मांडून, ते चौकोन जे काय आहे ते मांडून त्या वनस्पतीचा स्वभाव कसा असेल याच्याबद्दलचं काहीतरी प्रिडिक्शन आपल्याला सांगत असतो. तशाच प्रकारे हे रसवीर्य विपाक गुणकर्म यांचं पंचक मांडून आपल्याला वनस्पतीचा स्वभाव कसा असेल, कुठल्या व्याधीत ती कसं काम करत असेल याच्याबद्दलची काही माहिती मांडता येते. पर्यायी नावांवरनं सुद्धा वनस्पतींचा स्वभाव आपल्याला काही वेळेला कळतो. त्यांची नावं ही रसावरनं, गुणावरनं, कर्मावरनं अशी आपल्याला दिलेली सापडतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा वनस्पती जाणून घेण्यासाठी कसा उपयोग करायचा ते पण आपल्याला बघता येईल. अभ्यासाच्या पद्धती ज्या काय आहेत, टूल्स ऑफ लर्निंग असं ज्याला आपण म्हणू, त्या टूल्स मध्ये ह्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. बृहत्प्रयत्न वनस्पतींचा अभ्यास करणं, निघंटू ग्रंथांमधनं वनस्पतींचा अभ्यास करणं, रसग्रंथांमध्ये जे काही वनस्पतींचं वर्णन आहे पारदाशी संबंधात, त्याच्यानुसार त्या वनस्पतींचा अभ्यास करणं, कोशामधनं वनस्पतींचा अभ्यास करणं. जसं त्रिस्कंद कोश आहे, गुरुवर्य कोलटकर गुरुजींनी निर्माण केलेला, त्याच्यातनं आपल्या वनस्पतींचा बऱ्यापैकी अभ्यास करता येतो. तो कसं एक्स्ट्रॅक्ट करायची त्याच्यातनं माहिती, त्याच्या पण काही स्लाइड्स आपल्याला बघता येतील. सॉफ्टवेअर्स आहेत काही, जसं वैद्यराज गोल्ड पावसकर सरांचं सॉफ्टवेअर आपण वापरतो क्लिनिक्समध्ये, त्याच्यातनं बरेचशी आपल्याला कंपायलेशन सारखी माहिती वनस्पतींची काढता येते. एकच वनस्पती ग्रंथांमध्ये कुठे कुठे आलेली आहेत, कुठल्या कुठल्या अवस्थांमध्ये ती आलेली आहेत याची माहिती आपल्याला त्याच्यातनं काढता येते. याची पण एक स्लाइड आपल्याला बघता येईल नंतर. पहिला जो मुद्दा आहे ओळख वनस्पतीची, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपण आता बघूया. साधारणतः फील्ड व्हिजिट्सला गेल्यानंतर आपण काय काय करतो, वनस्पती बघताना प्रत्येक पार्ट त्याचं निरीक्षण आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे इथे वनस्पती डोळ्यात साठवणं म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं का, म्हणजे हे जी काय आयडेंटिफिकेशन नावाची गोष्ट आहे ही डोळ्यात वनस्पती साठवणं, म्हणजे आपला डोळा याला जर कॅमेरा सारखं ट्रीट करत असेल मॉडर्न सायन्स, तर त्या कॅमेऱ्यामध्ये आधी त्याचं चित्रण व्हायला पाहिजे. फिजिकल कॅमेरा बाहेरच्या कॅमेऱ्यांनी त्याची चित्र काढणं हा पुढचा भाग, पण आधी त्याचं कॅप्चरिंग डोळ्यामध्ये व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर ते आपल्या बुद्धीमध्ये व्यवस्थितपणे स्टोअर होतं. आणि पुन्हा ज्या वेळेला ती वनस्पती डोळ्यासमोर येते त्यावेळेला त्याचं आयडेंटिफिकेशन आपल्याला अवघड जातं. की ज्या वेळेला शक्य होत नाही त्यावेळेला मग आपल्याला कॅमेऱ्याचा उपयोग करून त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगल्स मध्ये फोटोज काढून ठेवायला लागतात. प्रत्येक पार्टचे, पानांचे, फुलांचे, काटे असतील तर काट्यांची रचना कशी आहे, फळं असतील तर फळांची रचना कशी आहे, जर मुळांचं एक्स्ट्रॅक्शन केलं असेल तर मुळं कशी दिसतात, त्या प्रत्येक पार्टचे आपल्याकडे फोटो त्याचे जमवून ठेवायचे. प्रत्येक सीझन मध्ये वनस्पतींचे फोटो काढणे. काही वेळेला वनस्पती पूर्णपणे निष्पर्ण असते तरी सुद्धा त्याचं आयडेंटिफिकेशन आपल्याला करता येतं. म्हणजे गेल्याच आठवड्यातली गोष्ट आहे, मी एका सरांना फक्त फुलांचा, अगदी सूक्ष्म फुलं होती त्यांचा फोटो एक पाठवलेला आणि एक झाडांचा फोटो पाठवला, त्या पूर्ण झाडाचा. झाड पूर्णपणे निष्पर्ण, तरी सुद्धा झाडाचं आयडेंटिफिकेशन त्यांनी सांगितलं. आता हे गोष्ट कधी डेव्हलप होते, ज्या वेळेला वेगवेगळ्या
सीझन मध्ये आपण ती वनस्पती बघितलेली असेल आणि त्याचे फोटोग्राफ्स आपल्याकडे असतील, त्यावेळेला ती वनस्पती कुठली आहे हे ओळखण्याचं आपल्याकडे स्किल थोडंफार डेव्हलप होतं. त्यामुळे हे वेगवेगळ्या सीझन मध्ये ती वनस्पती कशी दिसते हे बघणं, त्याचे फोटोज काढून ठेवणं, नंबर ऑफ फोटोज जे काय आहे ते वेगवेगळ्या पार्ट्सचे काढून ठेवणं, ही गोष्ट फील्ड व्हिजिट्स मध्ये सगळ्यात महत्वाची आहे. एक बऱ्याच वेळा बरेच स्टुडंट प्रश्न विचारतात की एवढ्या सगळ्या वनस्पती लक्षात कशा ठेवायच्या, की त्याचं एक सिंपल उदाहरण आहे. ओळखण्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डोळे कायम उघडे ठेवणं. आजूबाजूला चालताना फिरताना जिथे कुठे आपल्याला वनस्पती दिसत आहेत त्या बघत राहणं. कुठे कुठल्या सीझन मध्ये कधी त्याचं फ्लॉवरिंग आहे, कधी त्याला फुलं येत आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला हे डोळे उघडे ठेवल्याशिवाय दिसणार नाही. त्यामुळं जी लोक माझ्या सोबत फिरत होती पूर्वी किंवा माझे मित्र, त्यांना माहिती असेल की या गोष्टी म्हणजे किती महत्वाच्या आहेत, की आजूबाजूच्या प्लांट्स बघणं म्हणजे याचं किती प्रकारात वेळ असू शकतं हे आपल्याला ते महत्वाचं आहे. मार्केट यार्डचं आता मी म्हटलं, बरेच वेळेला तिथे शेतकरी आपल्याला मिळतात किंवा जे वेंडर्स असतात त्यांच्याकडनं पुष्कळशा वनस्पतींची माहिती आपल्याला मिळते. एक आता पुढे डाळिंबाचं उदाहरण मी सांगेल, त्याच्याबद्दलचे वेगवेगळे प्रकार जे काही येतात. एकाच फळाचे अनेक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये बघायला मिळतात. पुष्कळ भाज्या आपल्याला आलेल्या असतात. शाक वर्ग जो काय आपल्या ग्रंथात सांगितला आहे चरक सुश्रुत वाग्भटांमध्ये, त्या प्रत्येक शाखा आपल्याला त्या मार्केट यार्डमध्ये भेटू शकतात. म्हणजे तिथं प्रत्येक आता ग्रंथात वर्णन केलेली प्रत्येक शाख खाल्ली जात असेल का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येक वस्तू विकायला त्या ठिकाणी येत नाही. पण ज्या गोष्टी येतात त्यांना ग्रंथामध्ये कुठलं नाव दिलेलं आहे हे आपण त्या ठिकाणी जाऊन शोधू शकतो. आणि याचा उपयोग आपल्याला रुग्णांना माहिती सांगण्यासाठी पण होतो, की ज्या वेळेला आपण रुग्णांना पथ्य सांगतो त्यावेळेला अमुक अमुक शाख ही खायची असते, तिला आत्ताच्या भाषेमध्ये काय म्हणतात आणि ग्रंथाच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो. त्यामुळे ग्रंथातले गुण जर आपल्याला माहिती असतील तर आपण ही गोष्ट पेशंटला इझिली सांगू शकतो. मार्केट सॅम्पल्सचा उपयोग आयडेंटिफिकेशन साठी पुष्कळ वेळेला आपल्याला होतो. म्हणजे जे वेंडर्स असतात त्यांच्याकडनं आपण रॉ मटेरियल विकत घेतो, त्यांच्या गोडाऊनमध्ये जाऊन तिथल्या वनस्पती बघत राहणं, तिथले जे काही पार्ट्स आहेत त्यांच्याकडचं ते बघत राहणं, ही गोष्ट का महत्वाची आहे. आपल्याला बाजारात मिळणारी वस्तू तीच आहे का नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला ती 100 वेळा जाऊन बघायला लागते. म्हणजे मी पूर्वी पुनर्वसूमध्ये रॉ मटेरियल परचेसचं काम करत होतो. त्यावेळेला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की आपण जेवढ्या जास्त वेळेला तिथे जाऊन बघत जाऊ, तेवढी आपली नजर चांगली तयार होते. त्यामुळे प्रत्येक वेळेला येणारं जे काही रॉ मटेरियल आहे हे ती त्याच वनस्पतीचा पार्ट आहे का, ही गोष्ट समजण्यासाठी हे मार्केट सॅम्पल्स आपल्याकडे कलेक्शन केलेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला परचेस केल्यानंतर प्रत्येक वस्तूमधलं थोडं थोडं करून सॅम्पल आपण काढून ठेवलं तर आपल्याला ती वनस्पती ओळखण्यासाठीच मदत होते. आता याचं आणखीन क्लिअर आयडेंटिफिकेशन होण्यासाठी काय करायचंय, तर ते जे काही सॅम्पल असेल हे ऍक्च्युअल फील्ड वर जाऊन कलेक्शन करायचं. वनस्पतीची फळं, फुलं, त्वक, मुलं किंवा मूलत्वक असेल हे ऍक्च्युअल फील्ड वरनं कलेक्ट करणं आणि ते मार्केट सॅम्पलशी टॅली करून बघणं, ही एक ह्या वनस्पतीची ओळख होण्याची एक पद्धत आहे, त्याची एक्झॅक्ट आयडेंटिटी कळण्यासाठी. कारण आता मुळं जी काय बाजारात आपल्याला मिळतात याचा आपण गॅरंटीने सांगू शकत नाही की त्याच वनस्पतीची ती मुळं असतील का नाही, किंवा मुळाचाच भाग आहे का वनस्पतीच्या अन्य अंगाचा भाग आहे, ही गोष्ट आपल्याला आता कळत नाही त्यावेळेला आपण रॉ मटेरियल विकत घेतो. तेच जर आपण ऍक्च्युअल ती वस्तू बघितलेली असेल, आता फॉर एक्झाम्पल पुष्कर मूळचं आहे, ही गोष्ट आपण काढून बघितलेली नसते, तेव्हा बाजारात मिळणारी वस्तू तीच आहे का हे आपल्याला माहित नाही. किंवा दशमुळातलं एखादं सिंपल प्लांट असेल छोट्यांमधलं बृहतीय किंवा कंटकारी, कंटकारीची मुळं आता बाजारात मिळत नाही, पंचांगच मिळतं. पण जर मुळं आपल्याला हवी असतील तर ती काढून कशी दिसतात, सुकल्यानंतर कशी दिसतात, ताजी काढल्यानंतर कशी दिसतात, अशा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपण एक्झॅक्ट मटेरियल जे आपल्याला हवंय ते चिकित्सेमध्ये वापरू शकतो. त्यामुळे आयडेंटिफिकेशन नावाची जी काही गोष्ट आहे ही वनस्पतींच्या अभ्यासात सगळ्यात महत्वाची ठरते. हे पहिला जो काही मुद्दा आपण बघितला, वेगवेगळ्या सीझन मध्ये आणि प्रत्येक पार्टचे फोटो काढून ठेवणं.
आता ह्या प्रत्येक फोटोवर मी डेट टाकली आहे. ज्योतिषमतीचा फोटो आहे. तर वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या पार्टचे फोटो काढून ठेवलेले. हे पानांचा फोटो आहे, त्यानंतर फळं कधी आलेली आहेत, त्याच्या बीज नंतर कलेक्ट केलेलं, पण त्याचा फ्लॉवरिंग सीझन कुठला आहे. साधारण फेब्रुवारी ते मेच्या मध्ये त्याचा फ्लॉवरिंग सीझन असतो. त्याच्यानंतर पावसाळा ज्यावेळेला चालू होतो त्यावेळेला त्याला फळं यायला लागतात आणि मग ती हळूहळू फळं गळून पडून त्याच्यातनं आपल्याला बीज कलेक्ट करता येतात. त्यामुळे फायनली ऑगस्टमध्ये आपल्याला हे बीज कलेक्ट केलेलं दिसतंय. तर ज्योतिषमती ही अशी वनस्पती आहे ज्याचं खोड म्हणजे वेल असून सुद्धा ज्याचं खोड हे झाडाप्रमाणे मोठं होऊ शकतं. हे जे काय राईट साईडचा फोटो आहे बॉटल ठेवलेला, ते खोड ज्योतिषमतीचं आहे. म्हणजे लायना नावाचा एक प्रकार असतो बॉटनीमध्ये, ज्या अजस्त्र वेली होतात मोठ्या झाडासारख्या त्यांना लायना म्हणतात. तर ह्या लायनांपैकी एक ही ज्योतिषमती, फिलास्ट्रस पॅनिक्युलाटस. त्यामुळे यांचं स्वरूप आपल्याला हे त्याचं आयडेंटिफिकेशनसाठी महत्वाचं ठरतं. हे वेगवेगळ्या सीझन मध्ये त्याचे फोटो काढून ठेवायला हवेत. मार्केट यार्डचं जे काय एक्झाम्पल सांगितलं, आता हे डाळिंबाच्या 2 वेगवेगळ्या जाती आहेत. एक गणेश डाळिंब आणि भगवा डाळिंब. म्हणजे ऐकून बऱ्याच लोकांना माहिती असेल की गणेश डाळिंब हा गुणांच्या दृष्टीने श्रेष्ठ असतो. म्हणजे त्याच्या चवीच्या बाबतीत पण आणि त्याच्या गुणधर्मांच्या बाबतीत औषधी गुण जास्त असतात असं आपल्याला जनरल माहिती असतं. ग्रंथात त्याच्या काही अशा जाती आपल्याला सापडत नाही. पण गणेश डाळिंब हा औषधांसाठी चांगला असतो आणि तो महाग मिळतो असं आपल्याला ऐकून मिळतं. पण ही वस्तू मार्केटमध्ये खूप कमी येते. कधीतरी एखाद्या दिवशी आपल्याला गणेश डाळिंब भेटेल. आता जो ऑरेंज कलरचा खाली दिसतोय भगवा डाळिंब ज्याला म्हणतात, ती वस्तू आता मार्केटमध्ये जास्त मिळते. कारण त्याचे दाणे आतमधनं लाल असतात. त्यामुळं जे काही प्रेझेंटेबल आहे ते आता जास्त विकलं जातं. आपण कुठल्याही ठिकाणी जर हे बघितलं तर. त्यामुळे हे मार्केट यार्डमधनं ह्या त्याच्या 2 वेगवेगळ्या जाती असतात. ही कधी येते, ही कधी येते, ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणनं कळू शकतात. काही वस्तू फील्डवरनं ज्यावेळेला आपण डायरेक्ट काढतो आणि मार्केट सॅम्पल त्याचं एक कंपॅरिझन या ठिकाणी साठी हा फोटो ठेवलाय. अनंतमूळ ज्याला आपल्याला हेमिडेस्मस इंडिकस असं नाव मिळतं. आपल्या जे काही सगळी टेक्स्ट बुक असतील त्याच्यात अनंतमुळाचं किंवा सारिवेचं नाव हेमिडेस्मस इंडिकस असं देईल. पण आता जर आपण मार्केटमधनं आणलेली अनंता बघितली तर हेमिडेस्मस इंडिकस त्याच्याशी जुळत नाही अजिबात. कारण हेमिडेस्मस इंडिकस कधीच मार्केटमध्ये येत नाही. आता जे काय आपल्याला अनंता म्हणून मिळतं त्या वस्तूला डेकेलेपिस हेमिल्टोनी असं नाव. साऊथकडे नन्नारी नावानी ही वनस्पती वापरली जाते अनंतेच्या ऐवजी. त्यामुळे हे त्याचं एक सबस्टिट्यूट म्हणून आता आपल्याला सध्याला मिळतं. अडल्टरंट नाही म्हणता येणार कारण सगळीच्या सगळी वस्तू हीच मिळते. त्यामुळे सबस्टिट्यूट म्हणून आता आपण ही नन्नारी अनंतेच्या ऐवजी वापरतो. अनंत मुळाच्या नावाचा जर विचार केला तर अनंत किती खोलपर्यंत जातं त्याचा अंत आपल्याला शोधता येत नाही, म्हणून त्याला नाव दिलं अनंत मूळ. हे खोदताना एक फोटो दिलाय. तर ही जी काय आपल्याला 2-3 फुटांची अनंताची मुळं आता मिळाली आहेत, ती मध्येच तुटलेली आहेत. त्याच्या खाली ते किती खोल होतं हे आम्हाला बघता आलं नाही आणि त्याच्या खाली आम्हाला खोदता आलं नाही. त्यामुळे ते वनस्पतींच्या नावांच्या बद्दल आपण पुढे बघणारच आहोत. त्याचं एक उदाहरण म्हणून ही अनंतमुळ आहे. मार्केट सॅम्पल्स मधनं आपल्याला एक्झॅक्ट ती वस्तू कुठली आहे त्याचं आयडेंटिफिकेशनसाठी हे उपयोगाचं आहे. की आपल्याला काय हवंय आणि काय मिळतंय या दोन्ही गोष्टी सुद्धा टॅली करून बघायला लागतात आणि त्याच्यानंतर मग त्या दोन्हींचे गुणधर्म काय आहेत आणि काय काय बदलतात या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. स्वरूपाच्या बद्दल जे काही ग्रंथात आपल्याला वर्णन मिळतात त्यात प्रत्यक्ष संहिता ग्रंथ जर बघितले, बृहत्त्रयींचा जर विचार केला तर खूप कमी वनस्पतींचं स्वरूपात्मक वर्णन आपल्याला मिळतं. त्यातली एक महत्वाची वस्तू म्हणजे सोम. सोमाचं पुष्कळ वर्णन सुश्रुत संहितेत रसायन अध्यायात आपल्याला मिळतं. 15 पानं असणारा आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत एक पान त्याचं वाढत जाणारा आणि नंतर परत एक पान झडत जाणार. अशा प्रकारचं हे सोमाचं वर्णन आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये मिळतं. दुसरं म्हणजे चरक चिकित्सेतला जो काही रसायन अध्याय आहे त्याच्यात द्रोणी प्रावेशिक रसायन त्यात अनेक वनस्पतींची वर्णनात्मक स्वरूप आपल्याला मिळतं म्हणजे स्वरूपात्मक वर्णन आपल्याला मिळतं.
त्यामुळे हे रसायनाध्यायात चरकांनी वर्णन केलंय. हे सोडलं तर आपल्याला वनस्पतींचं स्वरूप मूळ सूत्रांमध्ये बघायला मिळत नाही. मग हे शोधायचं कसं? फक्त वनस्पतींची नावं आपल्याला त्या ठिकाणी सांगितली. चरकांनी ह्या वनस्पती कुठून शोधा, याच्यासाठीचं एक सूत्र आपल्याला पहिल्या अध्यायात मिळतं. गोपाश्च विपाश्चैव. जे गायी पाळणारे असतात, मेंढ्या पाळणारे असतात, त्यांच्यासोबत रानवनांमध्ये फिरणारे असतात, त्यांच्याकडनं यांचं स्वरूप तुम्ही जाणून घ्या, असं एक आपल्याला चरकातलं विधान मिळतं. पण आत्ताला आपली जी काय प्रॅक्टिसची पद्धत आहे त्याच्यात ह्या गोष्टी सध्याला सगळीकडे पॉसिबल होत नाही. म्हणून आपल्याला एक दुसरा फॉर्म त्यांचं स्वरूप जाणून घेण्याच्या दृष्टीने वापरायला लागतो, तो म्हणजे टीका. टीका या ज्या काय आहेत त्या वनस्पतींचं स्वरूप पुष्कळ वेळेला या टीकांमधून आपल्याला मिळतं. त्यातही सगळ्यात महत्वाचा टीकाकार म्हणजे डल्लन. डल्लन जो काय आहे हा त्या वनस्पतीचं स्वरूप आणि त्याला लोकल लँग्वेज मध्ये काय म्हणतात अशी नावं काही ठिकाणी देऊन ठेवतो. त्यामुळे हे त्याचं आयडेंटिफिकेशन करण्याच्या दृष्टीनं बऱ्यापैकी सोपी गोष्ट होते. हीच गोष्ट पुढे अरुंधत्ता आणि हेमाद्रीच्या बाबतीत पण घडते. म्हणजे हे टीकाकार आपल्याला त्या वनस्पतीचा विनिश्चय करण्याच्या जवळपास आपल्याला पोहोचवतात. मग त्याला ऍडिशनली आपण थोडीशी बॉटनीची मदत घेऊन त्याचा विनिश्चय करू शकतो. असं हे जे काय केलेलं जे काय विनिश्चय आहे वनस्पतीचा, ही पद्धत आपल्याला ठाकूर बलवंत सिंगांच्या पुस्तकात बघायला मिळते. ठाकूर बलवंत सिंग आणि सुनेकर शास्त्री यांनी लिहिलेलं एक पुस्तक आपल्याला मिळतं, ग्लॉसरी ऑफ व्हेजिटेबल ड्रग्ज इन बृहत्त्रयी. याच्यातनं त्या वनस्पतीचं आयडेंटिफिकेशन करण्याच्या दृष्टीनं बृहत्त्रयीतले रेफरन्सेस त्यांनी कोट करून ठेवले आणि त्या रेफरन्सेसला धरून कुठली वनस्पती ती असू शकेल याच्याबद्दलची एक चर्चा त्या ठिकाणी मांडलेली दिसते. त्याचा एक फोटो आपण नंतरच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत, पण एक उल्लेख म्हणून त्या पुस्तकाचा आपल्याला इथे करून ठेवतो. आता डल्लनांच्या बाबतीमध्ये 2 उदाहरणं या ठिकाणी लिहिली आहेत. एक द्रवंतीचं स्वरूप आणि दुसरं जिवंतीचं स्वरूप. द्रवंती म्हणून सगळ्यांना माहिती, आता आपण जेपाळ हे द्रवंती म्हणून द्रव्य वापरतो, क्रोटांटिग्लियम या नावाने जे आता आपल्याला मिळतं. पण प्रत्यक्षात द्रवंतीचं स्वरूप डल्लनांनी काय वर्णन केलंय ते आता आपण बघू शकतो. एरंड सदृश फलपत्रा अल्पविटपा 100 लोके. आता याच्याशी कुठली वनस्पती जुळते ती नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया आपण. जिवंतीचं वर्णन करताना त्यांनी डोडिकायती लोके म्हटले. डोडी अशा नावाने ती लोकल लँग्वेज मध्ये वापरली जाते. वर्णनात लता असणारी अर्कफलाकार क्षीरफलाहा, अर्काप्रमाणे दिसणार क्षीर ज्याच्यातनं श्रवण होतं अशा प्रकारचं फळ असणार अशा वनस्पतीला तुम्ही जिवंती म्हणा. हे डल्लनांचं सूत्र आपल्याला त्या बाबतीत सापडतं. त्यालाच त्यांनी काही जणांनी त्याला स्वर्ण जिवंती पण म्हटलंय असं. त्यामुळे ते जिवंती आणि स्वर्ण जिवंती हे 2 भेद या ठिकाणी मिळतात. त्याच्यातनं कुठली वनस्पती त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो याचं एक आपण उदाहरण बघू शकतो. हे डल्लनांच्या वर्णनाशी जुळणाऱ्या या 2 वनस्पती आता द्रवंती म्हणून वेगवेगळ्या ट्रॅडिशन मध्ये ऍक्च्युली वापरल्या जातात. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला शेपाळ नावाने द्रवंती मिळते, पण ट्रॅडिशनली आणि बऱ्याच ठिकाणी हे द्रवंती म्हणून ह्या 2 वनस्पतींचा वापर होतो. जट्रोफाच्या 2 व्हरायटीज आहे, गॉसिपिफोलिया आणि जट्रोफा इंटिग्रिम. दोन्हीची पानं जी काय पत्राप्रमाणे दिसतात असतात, जो एरंडाचा पर्याय आहे हाताच्या पंजाप्रमाणे दिसणारी अशा प्रकारचं स्वरूप हे या ठिकाणी हे 2 वनस्पतींचं मिळतं. तर यांचं ऍक्च्युअल जर वापर आपण बघितला, पुष्कळ वैद्य हे वापरतात सुद्धा आणि तीक्ष्ण विरेचन करणारं याचं क्षीर आहे. त्यामुळे ही द्रवंती काही लोक वापरली जातात. हे क्रोटांटिग्लियम आता आपण द्रवंती म्हणून वापरतो. ते एरंड पत्राकार असं जे काय म्हटलं, एरंडाच्या पत्राप्रमाणे दिसणारी पानं ही या ठिकाणी याच्याशी जुळत नाही. जिवंतीच्या बाबतीमध्ये हे आपल्याला त्याच्या वर्णनाशी जुळणारं चित्र दिसतं. लता असणारी, अर्काप्रमाणे फळं दिसणारी आणि ज्या फळातनं क्षीराचं श्रवण होतं. हे डावीकडचं जे चित्र दिसतंय, फ्रुट्स विथ मिल्की लॅटेक्स, हे आपल्याला जिवंतीशी जुळणार आहे. उजवीकडे एक
पुस्तकातला फोटो मुद्दाम दिलाय. संजीव कुमार लाले सरांचं एक पुस्तक आहे, औषधी नामरूप विज्ञान नावाचं. आयडेंटिफिकेशन च्या दृष्टीनं अतिशय सुंदर पुस्तक आहे. म्हणजे प्रत्येक रेफरन्सेस जे काय आहेत वनस्पतींच्या ग्रंथातनं, आता आपण ज्याबद्दल चर्चा केली, टीकातले जे काय रेफरन्स आहे स्वरूपात्मक किंवा निघंटूंमधले पण आहे, त्यांचा कलेक्टिव्हली अभ्यास करून त्याच्याशी जुळणाऱ्या फोटोंवरनं विनिश्चय करण्याचा प्रयत्न यांनी केला. मग हे पुस्तक आयडेंटिफिकेशनच्या दृष्टीनं एक महत्वाचं आहे, म्हणून त्याचा फोटो मुद्दाम दिलाय. त्यांनी डोळिका किंवा जिवंती कशाला म्हणायचंय त्याच्याबद्दलचं एक वर्णन, त्याच्या वर्णनाच्या त्याच्याबद्दलचं एक फोटोज इथे जिवंतीच्या वर्णनाच्या साह्याने दिले. टेलोस्मा पॅलिडा नावाची जी काय वस्तू आहे, गुजरात राजस्थानकडे हे पुष्कळ मिळते, म्हणजे गुजरातमध्ये प्राधान्याने मिळणारी वस्तू आहे. तर ही जिवंतीशी कशी जुळते त्याच्याबद्दलचे फोटोज त्यांनी दिले. अर्काप्रमाणे फळं असणारी, त्याच्यातनं क्षीरस्रवत आणि वेल असणारी, अशा प्रकारची ही जिवंती या ठिकाणी. आता याला जिवंती विनिश्चय करण्याचं आणखी एक कारण म्हणजे इथल्या, म्हणजे आता मी सध्याला गुजरातमध्ये आहे, तर इथल्या लोकल मार्केटमध्ये डोडी नावानी याची फुलं विकायला येतात आणि त्याची भाजी करून व्यवस्थित शाकाप्रमाणे खाल्ली जाते. जिवंती मधुर शाक अशा प्रकारे आपल्याला मिळतं. शाकश्रेष्ठ अशा नावाने आपल्याला शाक वर्गात जिवंतीचा उल्लेख मिळतो. त्यामुळे शाक म्हणून सेवन केली जाणारी, फळातनं क्षीर बाहेर स्रवणारी आणि लता असणारी, अशा प्रकारची ही जिवंती आपण टेलोस्मा पॅलिडा या नावाने तिला निश्चित करू शकतो. दुसरी एक वस्तू, आता जिवंतीचा प्राईम सोर्स म्हणून लेप्टाडेनिया रेटिक्युलाटा या वस्तूकडे सगळेजण बघतात. लेप्टाडेनिया रेटिक्युलाटा ही सुद्धा जिवंतीच आहे, पण त्याच्या फळातनं क्षीर जे काय स्रवतं ते पांढऱ्या रंगाचं नसतं, किंचित पीतवर्णी अशा प्रकारचं क्षीर त्याच्यातनं बाहेर येतं. त्यामुळे त्याला स्वर्ण जिवंती असं आपण म्हणू शकतो, असं एक मत त्यांनी मांडलं. त्यामुळे जिवंतीच्या बाबतीमध्ये अनेक प्लांट्स ज्या काय वापरल्या जातात त्याचे प्लांट सोर्स म्हणून, त्याच्याबद्दलचं एक वर्णन जिवंती विनिश्चय नावाचं एक चॅप्टर त्यांनी दिलंय. पण आपण आता ग्रंथातलं जे काय वर्णन बघितलं डल्लनांचं, ते कशाशी जुळतंय, तर हे टेलोस्मा पॅलिडा नावाच्या वनस्पतीशी हे जुळतं. त्यामुळे हे चित्र आपण या ठिकाणी बघतो. पर्यायी नावांवरनं आपल्याला वनस्पतींची ओळख पटवणं. जे पर्यायी नावं कसे वनस्पतींची ओळख पटवण्यासाठी आपल्याला मदत करतात, त्याची काही उदाहरणं या ठिकाणी आहेत. पुष्पांच्या बाबतीमध्ये आता हे प्रत्येक जे काही वनस्पतीचं अंग आहे त्याच्यावरनं त्याची नावं आपल्याला दिसतात. यांचे फोटोज पण आपल्याला पुढे बघायचे. जसं पुष्पांच्या बाबतीमध्ये पलाशाला किंशुक म्हणतात, अरगवदानी अशोकाला हेमपुष्प म्हणतात. पत्रांच्या बाबतीमध्ये दाडिमच्छद, दाडिमाप्रमाणे पानं असणारा असा तो रोहितक असतो. गोरक्षीला पंचपर्णिका म्हणतात. असं हे प्रत्येक पार्ट्स नुसार आपल्याला ही पर्यायी नावं दिसतात. जसं चित्रतंडुल हे विडंगाचं फेमस नाव. विडंगाचं फळ जर आपण उघडलं आणि आतमधलं जर बी बघितलं तर त्याच्यावर आपल्याला डॉट्स दिसतात, त्याच्यावरनं हे चित्रतंडुल त्याला नाव पडलंय. तर हे कसं आहे, या सगळ्यांचे फोटोज आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघूया. प्रत्येक अंगानुसार जे काय आहे ते, त्याच्या आधी एक उदाहरण आपल्याला बघायचं जे होतं, पर्यायी नावावरनं वनस्पतीपर्यंत कसं पोहोचायचं त्याच्या बाबतीमध्ये. आता सुर्ववृक्ष हे विकंकतासाठी आलेलं जे नाव आहे, वाग्भटाच्या 15व्या अध्यायात शोधादी गणसंग्रहामध्ये एका ठिकाणी सुर्ववृक्ष असं वर्णन आहे एका गणामध्ये. तर सुर्ववृक्षाचा अर्थ रुंदत विकंकत असा देतात. आता विकंकताला सुर्ववृक्ष म्हणण्याचं कारण काय, त्याच्यासाठी म्हणून हे फोटो इथे लिहिले. सुरुवा हे यज्ञात जी काही पळी वापरतो त्याला सुरुवा असं नाव आहे, आणि ती पळी बनवण्यासाठी जी काही काष्ट वापरली जातात त्या वृक्षांमध्ये विकंकत हा सुद्धा आहे. त्यामुळे सुरुवा बनवण्यासाठी असणारा वृक्ष तो सुर्ववृक्ष, हे त्या विकंकताच्या आयडेंटिटी पर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम म्हणून पर्यायी नाव आपल्या समोर येतं. शेजारी त्या यज्ञासाठीच्या एका ग्रंथातला संदर्भ पण कोट केलाय. वैकंकत सुर्वोऽप्यस्य एव भेदः. वैकंकत जे काय वृक्ष आहे त्याच्यापासून जी काय बनवली जाते ती वैकंकती ही सुरुवा असते. तर हे जे काय आहे पर्यायी नावं, हे आयडेंटिफिकेशन साठी किती महत्वाची असतात ते त्याचं एक उदाहरण आहे.
आता ही प्रत्येक पार्ट्स नुसार आपण जी काही उदाहरणं बघितली त्यातलं हे किंशुक पलाशाच्या बाबतीत पोपटाच्या चोचीप्रमाणे दिसणारं त्याचं फूल असतं म्हणून किंशुक आणि वक्र पुष्प वक्र अशा प्रकारचं पुष्प असतं म्हणून वक्रपुष्प म्हटलंय. आरकवदाला हेमपुष्प म्हटलंय. अशोक आणि आरकवदाला. पत्रांच्या बाबतीमध्ये शेजारचं जे काही चित्र दिसतंय आपल्याला रोहितकाचं टेकोमेला अँड्युलाटा रोहितकाचे प्लांट सोर्स पण वेगवेगळे आहेत. त्याच्यापैकी एक जो काय आहे तो आपण आता बघतोय. रोहितकाचं वर्णन टीकांमध्ये दाढीमच्छद असं केलं. म्हणजे त्याचं जे काही पर्याय नाव आहे ते दाढीमच्छद आहे. मग दाढीमाच्या पत्राप्रमाणे दिसणार अशी ज्या झाडाची पत्र असतील ती आपण रोहितक म्हणून आता निश्चित केली. टेकोमेला अँड्युलाटा हा जो काय प्लांट सोर्स आहे हा त्याच्यातनं आपल्याला दिसतोय. म्हणजे ही फोटो जर आपण बघितलं तर दाढिंबासाठी सारखी दिसणारी पान आहे. अशोकाला ताम्र पल्लव म्हटलंय. एक खाली डाव्या बाजूला करीरचा फोटो आहे. कॅपरिस डेसिड्युआ त्याला गूढ पत्र म्हणतात. पत्र शोधायला लागतात. त्याच्या जे काही फांद्या आहेत काटेरी त्याच्यातनं आपल्याला त्याची पानं शोधायला लागतात. कुठेतरी एखादं पान त्याचं मिळतं म्हणून त्याला गूढपत्र म्हटलंय. त्रिपर्ण पलाशाचा पर्याय हा सगळ्यांना माहिती असेल. पळसाला पाने 3 हे उदाहरण सगळ्यांना माहिती असतं. हे आपल्याला आयडेंटिफिकेशनला मदत करतं. गोरक्षीच्या बाबतीमध्ये पंचपर्णिका आणि दीर्घदंड असे 2 पर्याय त्याला मिळते. फळाचा दांडा जो काय असतो हा दीर्घ असतो. त्याच्यामुळे त्याला दीर्घदंड म्हटलंय. पानं 5च्या समूहामध्ये असतात. जशी शाल्मलीची असतात, जशी सप्तपर्ण्याची असतात, जे काय चक्राकार दिसणारी तशा प्रकारे पंचपर्णिका या गोरक्ष चिंचेला असतात. कंटकारीचं एक उदाहरण या ठिकाणी चित्रफला तिला म्हटलंय. कुंभीचं एक उदाहरण आहे. कुंभाप्रमाणे दिसणारं त्याचं फळ आहे. कॅरिया आर्बोरिया नावाची वनस्पती आहे. तिला आपण आता कुंभी म्हणतो. कोशातके जी काय आहे दोडका जो काय आपण आहे वापरतो लफा ॲक्युटँग्युला त्याचं नाव आहे. तर त्याला मृदंग फला म्हटलंय. मृदंगाची रशी रचना असते त्याच्याप्रमाणे त्याचं फळ दिसतंय. आमलकीला वृत्तफला म्हटलंय. आता हे सगळे त्यांचं स्वरूप दाखवणार आहेत. फळांच्या दृष्टीनं काय काय स्वरूपात्मक नाव आहे त्याचं एक स्लाइड आपल्याला इथे मिळते. अर्जुनाचं नाव सगळ्यांना माहिती असतं श्वेतविटप. खोड ज्याचं पांढरं आहे पांढऱ्या सालीचा तो अर्जुन. त्यामुळे हे त्याच्या स्वरूपासाठीच 2 चित्र आपल्याला दिसतील. मंजिष्ठेला रक्तमुला असं म्हटलंय. वत्स नावाचं वर्णन सगळ्यांना माहिती आहे. गाईचं जे वासरू आहे त्याच्या नाभीसारखं दिसणारं मूळ त्याला वत्सनाभ असं म्हटलंय. श्वेतमुला हा पुनर्नव्याचा पर्याय नाव. पुनर्नव्याचं जर मूळ काढून बघितलं तर त्याचं वर्ण आपल्याला श्वेत अशा प्रकारचं दिसतं. श्वेत पुनर्नवा जे काय आहे त्याच्याबद्दलचं हे वर्णन आहे. स्वर्णक्षीरी ही वस्तू सगळ्यांना माहिती असते. आर्जिमोन मेक्सिकाना या नावाने आपल्याला ते मिळते. स्वर्णक्षीरीचं क्षीर जे काय आहे ते पिवळ्या रंगाचं आहे. अर्काला क्षीरपर्ण म्हटलं. त्याच्या पानातनं क्षीर निघतं अशी वनस्पती. त्यामुळं पानातनं क्षीर असणारा एक फोटो या ठिकाणी दिसतोय. कंटकावर पण काही नावं आपल्याला दिसतात जे टिपिकल असतात. खदिराच्या बाबतीमध्ये कुब्जकंटक आणि रक्तकंटक अशी 2 नावं त्याला दिलेली सापडतात. त्यावरून आपल्याला त्याचं आयडेंटिफिकेशन सोपं जातं. याचा आयडेंटिफिकेशन मध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो पानांच्या बाबतीमध्ये खदिराच्या त्याला बालपत्रक म्हणतात. छोटी छोटी पानं असणारं कंपाऊंड लीफ असतं. त्यामुळे हे खदीर निश्चित करण्याच्या दृष्टीने आपल्याला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. कोकिलाक्ष ज्याला आपण म्हणतो तर कोकिलाक्षाचं एक नाव चक्रकंटक. कोकिलाक्षाचे काटे जर बघितले तर जिथनं फ्लावर त्याचं येतं त्याच्या ठिकाणी सर्क्युलर म्हणजे चक्राकार पद्धतीने त्याचे काटे उगवलेले असतात. त्यामुळे हा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो काट्यांच्या बाबतीमध्ये. विडंगाला चित्रतंडुल म्हटलंय. आता हे विडंगाचं जे काही बीज आहे त्याचा झूम करून काढलेला फोटो त्याच्यावर हे डॉट्स आपल्याला दिसतात. एरंडाला चित्रबीज असं म्हटलंय. बीजावर ज्याच्या वेगवेगळी आकृती दिसणारे असं. रक्तचंदनाला रक्तसार म्हटले.
याचा सार भाग जो काय आहे काष्टाचा तो रक्तवर्णी असतो. अशा प्रकारे हे रक्तचंदन आहे. तर हे पर्यायी नावं आपल्याला त्याच्या स्वरूपापर्यंत कसं पोहोचवतात त्याची काही उदाहरणं आहेत. याच्यापेक्षाही पुष्कळ उदाहरणं आपल्याला सापडतील. पण त्यातली नमुन्यासाठी म्हणून काही उदाहरणे या ठिकाणी आपण बघितली आहेत. तर ते द्रव्याचा विनिश्चय करण्यासाठी एक पुस्तक मी जे काय म्हणालो होतो, ग्लॉसरी ऑफ व्हेजिटेबल ड्रग्स इन बृहत्त्रयी, ठाकूर बलवंत सिंग यांचं जे काय पुस्तक आहे त्याचा एक फोटो या ठिकाणी आहे. किणीही नावाचं जे काय द्रव्य आहे, म्हणजे अर्कादी गण जो काय आपल्याला वाग्भटामध्ये मिळतो 15व्या अध्यायांमध्ये, त्याच्यात श्वेतायुग्मम तापसानामचे वृक्ष हा असं आपल्याला शेवटी मिळतं. तर त्यातल्या श्वेतायुग्मम कुठल्या, त्याचं टीकेमध्ये वर्णन आहे, एका किणीही द्वितीया पालिनी संज्ञा. त्यातली किणीही म्हणून कुठली वस्तू घ्यायची. किणीही आता हे अपमार्गाचा पर्याय नाव. पण त्या ठिकाणी अपामार्ग घ्यायचा की नाही घ्यायचा त्याच्याबद्दलचं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी केलेलं. आणि सगळ्यात शेवटी ते कुठल्या वनस्पतीपर्यंत येऊन पोहोचतात, तर तो श्वेतशिरीष आहे, अल्बिझिया प्रोसेरा. त्याला एक लोकल नाव किणीचा वृक्ष असं पण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ती वनस्पती निश्चित करण्याच्या दृष्टीने आपल्याला उपयोगी येतात. ती कशा प्रकारे तो श्वेतशिरीष किणी असू शकेल त्याची चर्चा आपल्याला या पॅराग्राफमध्ये मिळते. हा जो काय फोटो या ठिकाणी दिसतो. आता हे पुस्तक आणखी काही गोष्टींसाठी महत्वाचं आहे, ते म्हणजे बृहत्त्रयीतले रेफरन्सेस याच्या ठिकाणी कोट केलेले त्या शब्दाचे. किणीही हा शब्द बृहत्त्रयीमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी आलेला आहे त्याचं रेफरन्सेस आपल्याला या ठिकाणी कोट केलेले दिसतात. त्यामुळे हे त्या दृष्टीने पण महत्वाचं पुस्तक आहे. वनस्पतींचं वेळ किती असावं त्याचं आणखी एक उदाहरण म्हणून फोटो टाकलेत. आपल्याला टीव्ही मध्ये मूवीज मध्ये वनस्पती पण ओळखता यायला पाहिजे त्याच्यासाठीचा एक फोटो. मूवी चालू असताना हे चित्र त्या ठिकाणी फक्त दिसलं, तर याच्यावरनं ही वनस्पती कुठली असेल, तर हे लगेच लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की लोक नदीच्या पात्रात बसलेले सुकलेल्या आणि नदीच्या किनारी असणारे हे मोठे वृक्ष आहेत, श्वेतवर्णी साल असणारे. अर्जुनाला नदी सर्ज असा एक पर्याय. नॅचरली अर्जुन शोधायचा असेल तर तो नदीच्या किनारी आपल्याला शोधायला लागतो. नॅचरली नदीच्या किनारी ही झाडं आलेली असतात. पुण्यात सुद्धा नदीपात्राच्या शेजारी जर आपण बघितलं, एक नाना नानी नावाचं उद्यान आहे, त्याच्या कंपाऊंड जवळ अर्जुनाची खूप सारी झाडं आहेत. त्याचं नदी सर्ज हे नाव तो त्या ठिकाणी सार्थ ठरवतो. त्यामुळे ह्या ठिकाणी हे कुठलं झाड असेल आपल्याला अंदाज लावता येतो, हे अर्जुनाची झाड आहेत. त्याचसोबत हे एक दुसरा मूवी मधला स्क्रीनशॉट काढून ठेवलाय. याच्या स्वरूपावरून हे झाड कुठलं असेल हे लगेच कळतं. गोरक्षीचं हे झाड आहे. म्हणजे हे डोळे उघडे ठेवणं याचा अर्थ काय, तुम्हाला जिथे तिथे ह्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. वनस्पती तुमचं लक्ष बाकी ठिकाणी असलं तरी सुद्धा वनस्पती जिथे जिथे येते तिथे आपले डोळे थोडेसे विस्फारले गेले पाहिजे. म्हणून ओळखीच्या दृष्टीनं डोळे उघडे ठेवणं या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्व आहे. वनस्पतीचा ज्या वेळेला आपल्याला स्वभाव ठरवायचा असतो, आम्ही त्याला कुंडली मांडणं असं म्हणतो. म्हणजे मध्यंतरी मुलांना शिकवण्याच्या दृष्टीनं वनस्पतींची कुंडली मांडायची, म्हणून त्याचं काय काय विश्लेषण करायचं त्याच्या काही गोष्टी आम्ही काढल्या होत्या. रसवीर्य विपाक गुणकर्म ह्या रसपंचक ज्याला आपण म्हणतो, त्या गोष्टी वनस्पतीच्या सूत्रातनं आपल्याला कळतात. निघंटूंमध्ये किंवा बृहत्त्रयींमध्ये वनस्पतीची जी सूत्र दिलेली असतात त्याचं गुणात्मक वर्णन करण्याच्या दृष्टीनं त्यातनं ह्या गोष्टी आपल्याला कळतात. रसवीर्य विपाक गुणकर्म सगळ्याच्या सगळ्या तिथे दिलेल्या असतीलच असं नाही. काही गोष्टी आपल्याला अनुमानाने काढून घ्यायला लागतात, पण जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत तिथं तिथनं त्या गोष्टी आपल्याला काढून घ्यायच्या. तर ह्या गोष्टी एकदा कळाल्यात की त्याच्यावरनं त्या वनस्पतीचं दोषांवर काय कार्य घडत असेल, धातूंवर काय कार्य घडत असेल, मलांवर काय कार्य घडत असेल. आता ह्या 3 ज्या गोष्टी आहेत, दोष, धातू, मल, हे शरीरातल्या अगदी मूलभूत गोष्टी आहेत. कुठलीही वस्तू जी काय आपण शरीरामध्ये पोहोचवणार आहोत, अगदी आहारापासून औषधापर्यंत, त्या प्रत्येक गोष्टीचं ह्या तिघांवरही काही ना काही कर्म घडणं अपेक्षित असतं. तर ते आपण ज्या वनस्पतीचा विचार करतोय ती वस्तू ह्या 3 द्रव्यांवर काय काय काम करत असेल याच्याबद्दलचा काही आपल्याला अंदाज त्या ठिकाणी ठरवायला लागतो.
त्याच्यावरनं कलेक्टिव्हली ती वनस्पती शरीरात गेल्यानंतर कसं वागेल हे आपण ठरवतो. त्याला वनस्पतीचा स्वभाव ठरवणे असं म्हणतात. तर कसा ठरवायचा त्याच्यासाठी म्हणून एक उदाहरण हरितकीचं आपण बघतोय. कषाया मधुरा पाके अशी सुरुवात होणारी हरितकीचा श्लोक आपल्याला वाग्भटाच्या सूत्रस्थानात मिळतो 6व्या अध्यायामध्ये. तर याच्यातनं काय काय गोष्टी कळतात, जे काय कुंडली मांडायची असं आपण म्हणालो रसपंचकाच्या आधारे. कषाय रस प्रधान आहे पण लवण विरहित आहे, पंचरसात्मक. 5 रस असणारी त्यातला प्रधान जो काय आहे तो कषाय आहे आणि लवण रस त्याच्यामध्ये नाही. हे कळलं. नंतर मधुर विपाकी आहे, उष्णवीर्य आहे, गुणांच्या बाजूने वृक्ष लघु आणि सर या गुणांनी युक्त आहे. कर्मांच्या बाजूने जर विचार केला तर या ठिकाणी कर्म म्हणजे कुठली तर शारंगधराच्या 4थ्या अध्यायात जे काही दीपन पाचनादी कर्म आपल्याला मिळतात. शरीरात एखादी वस्तू गेल्यानंतर मुखातनं जे काय आपण सेवन करतो ती गेल्यानंतर त्याचं काय काय काम शरीरामध्ये घडू शकतं अशी जी काय कर्मांची यादी शारंगधरांनी दिली आहे त्याच्यापैकी कुठली कुठली कर्म आपल्याला त्या वनस्पतीच्या श्लोकांमध्ये सापडतात. तर ही कुठली आहेत? दीपन पाचन मेद्य व्यवस्थापन आयुष्यकारक रसायन क्लेदग्न आणि स्रोतसांमधला विबंध सोडवणं. ही सगळी कामं ती वनस्पती शरीरात जाऊन करते. हे त्याच्या सूत्रातनं आपल्याला कळतं. याच्यावरनं आपण काय त्याचा इन्फरन्स काढू शकतो, काय बोध याचा घ्यायचा आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघू. कषाय रस प्रधान आहे पण उष्णवीर्य आहे, तरी सुद्धा मधुर विपाकी आहे. हे कुठेतरी विचित्र प्रत्यारब्ध नावाच्या गोष्टीकडे जाणार. रसाप्रमाणे त्याचं विपाक नसणं किंवा त्याच्याप्रमाणे त्याचं वीर्य नसणं हे आपण विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य असं त्याला म्हणतो. आता हे वाग्भटाचं वरचं सूत्र आणि आपण मांडलेलं जे काय गणित आहे त्याच्यावरनं आपल्याला काय काय गोष्टी कळतात. एक तर कफवात घन हा त्याचा प्रधान दोषग्न कार्य आहे, तरी पण ते पित्ताला वाढू देणार नाहीये, कारण कषाय रस आणि मधुर विपाक हे त्याच्या जोडीला आहे. त्रिदोषग्न प्रत्यक्षात कार्य करणार असलं तरी प्राधान्यानं दिसणारं दोषांवरचं कार्य त्याचं कफवात प्रधान व्याधींमध्ये असं आपल्याला सापडतं. त्यामुळे दोषांच्या बाजूने त्याचा काय निश्चय करायचा तो आपण या ठिकाणी करून घेऊ. धातूंच्या बद्दल जर विचार केला ती रसायने, सप्तधातूंचं पोषण पण करायचंय, त्याचं संवहन पण टिकवून ठेवायचंय. कसं करणार आहे तर अग्नीचं दीपन करणार आहे, दीपन करणारी वस्तू. आता या ठिकाणी एक उदाहरण निखाऱ्याचं देता येईल. ज्या वेळेला निखाऱ्यावर राख साठलेली असते त्यावेळेला त्यातला अग्नी हा आतमध्ये दडून ठेवलेला असतो, वर त्याच्या अग्नीची झळ ही कमी लागते. ज्या वेळेला निखाऱ्यावरचं राख आपण फुंकून टाकतो त्यावेळेला तो निखारे ते पेटतात परत आणि अग्नी पुन्हा प्रज्वलित होतो. सेम तशाच प्रकारची गोष्ट ज्या वेळेला व्याधींमध्ये घडते. एखाद्या व्याधीमध्ये ज्या वेळेला अग्नीवर दोषांचं आवरण असतं त्यावेळेला ते दोषांचं आवरण तिथून काढायचं काम ही हरितकी करते. आणि साइड बाय साइड दुसरी गोष्ट म्हणजे स्रोतसांमधला विबंध सोडवणारी आहे. स्रोतसांमध्ये भावपदार्थांच्या मार्गात असणारं जे काही अडथळे आहेत त्यांना सोडवून आणि अग्नीचं दीपन करून जी काय धातू पोषणाची प्रक्रिया आहे ती सुधारून रसायन कर्म करणं, अशा प्रकारे त्या हरितकीचं काम होत असावं. अशा निष्कर्षापर्यंत आपण येऊन पोहोचू. म्हणजे हे कुठून कळालं? आपण जे काय रसवीर विपाकादी गोष्टी मांडल्या होत्या त्याच्यातनं कळालेली ही गोष्ट. त्याच्यासोबतच पाचन करणारी आहे सरगुणांची आहे. स्रोतसातले अडथळे ज्या वेळेला दूर होतात त्यावेळेला शरीरातनं जे काही मलभाग बाहेर जाणं अपेक्षित असतो त्यांचा विसर्ग योग्य प्रकारे होतो. ही सहज समजणारी गोष्ट आहे. वयस्थापन आणि आयुष्यकारक ही काही कर्म कशी घडतात याच्याबद्दलच काही आपण विचार या ठिकाणी मांडू शकतो. ज्यावेळेला अग्नी पण प्रदीप्त आहे, पाचन जे काय आहे उत्तम प्रकारे होत आहे, स्रोतस मोकळी झालेली आहेत आणि मलांचा पण विसर्ग होतो. अशा अवस्थेमध्ये जी काय आपण स्वास्थ्य ज्याला म्हणतो किंवा दोषा समाग्निश्च ही गोष्ट त्या ठिकाणी योग्य प्रकारे साधली जाते आणि जे काय त्याला मिळालेलं आयुष्य आहे मनुष्याला, युगात आपण आता 100 वर्ष आयुष्य म्हणतो, शतायुष्य जे काय आहे तर ते विनाव्याधीच ते आपल्याला घालवता येत.
तर आयुष्यकारक आहे म्हणजे काय? तर या प्रकारे आयुष्य त्याचं नॉर्मल अवस्थेमध्ये जगण्यासाठी त्याला मदत करणारी अशा प्रकारे हे त्याचं कर्म घडत. मेध्य आणि बुद्धी इंद्रिय या गोष्टींना ती बलप्रद त्याच्या श्लोकात असणाऱ्या गोष्टी आहेत. स्रोतसांचं ज्या वेळेला शोधन होतं कुठली कुठली आता या ठिकाणी मनोवह असं स्रोतस आपल्याला मानसिक व्याधींमध्ये जे काय आपण उन्माद अपस्मार बघतो तिथे अशा प्रकारचे स्रोतसांचं वर्णन मिळतं. मनोवह स्रोतस बुद्धी आणि इंद्रिय यांच्या कार्यात जी काय अडथळे येतात कुणामुळे येणार आहेत दोषांमुळे. दोष जर पाचन होत असेल आणि निर्हरण होत असेल बलांच्या स्वरूपाने तर या गोष्टींची कर्म सुधारून ती मेध्य आणि बुद्धींद्रिय प्रसादकृत अशा प्रकारची कर्म त्या ठिकाणी दाखवेल. आता हे एका वनस्पतींच्या बाबतीमध्ये आपण हे गोष्टी त्याच्या ठरवू शकतो. हे त्याचा जो श्लोक आपल्याला मिळतो ग्रंथात वाचायला त्याच्यावरनं ती वस्तू कशी काम करत असेल कशी वागत असेल शरीरामध्ये त्याच्याबद्दलचे काही मुद्दे आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघितले. याच्या पण पेक्षा अधिक जाऊन हरितकीचं आपल्याला वर्णन करता येतं. हरितकीचं एक स्वतंत्र पुस्तक पण मिळतं बाजारात. तर ते पण अशाच प्रकारे हे खूप शॉर्ट मध्ये होतं हरितकीचा स्वभाव मांडण्याच्या दृष्टीने. हे किती इलॅबोरेटिव्ह करता येईल आपण जेवढा त्याच्याबद्दल विचार करत जाऊ त्याच्यानुसार हरितकीची ही माहिती आपल्याला वाढत जाईल. जेवढे जेवढे संदर्भ आपल्या समोर येत जाईल बृहत्प्रयत्न हरितकीचे त्याच्यानुसार आपण त्याचा स्वभाव जो काय आहे आणखी चांगला समजून घेऊ शकतो. आता हे बृहत्रीतले जे काही संदर्भ आहेत ते आपण पुढे जाऊन बघूया एका द्रव्याच्या बाबतीमध्ये. तसा अन्य वनस्पतींचा पण अभ्यास करता येतो. पर्यायी नावांवरनं काही वेळेला त्याचा स्वभाव आपल्याला ठरवता येतो वनस्पतीचा. जसं काही पर्याय नाव ही रसवाचक आहे. स्वादुकंटक तिक्त आणि कटुविरा. तर पहिला जो आहे हा गोक्षुर. गोक्षुराला स्वादुकंटक म्हटलंय. तिक्ता कुटकीचं नाव आहे आणि कटुविरा हे मिरचीचं नाव आहे. आता त्यांच्या नावांवरूनच त्याचा स्वभाव कळतो. मधुर रसाचं उत्कटत्व असणारी वस्तू स्वादुकंटक गोक्षुराचे जे काही काटे आपण वापरतो त्याला स्वादुकंटक म्हणायचं कारण काय मधुर रसाचं त्याच्यामध्ये उत्कटत्व. त्यामुळे प्राधान्यानं मधुर रसाची जी काही कर्म आहे शरीरावर घडणारी त्या कर्म ही हा गोक्षूर आपल्याला सगळीच्या सगळी दाखवू शकतो. तसंच तिक्त आहे. तिक्त रसाची जी काही कर्म आहे एकांतिक तिक्त रसाची कर्म ही एकटी कुटकी जर आपल्याला दीर्घकाळ वापरत राहिलो तर तिक्त रसाची सगळीची सगळी कर्म आपल्याला त्याच्यातनं अनुभवाला येऊ शकते. त्याच्या कर्मांपासून अतियोगापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात. तसंच मिरचीचं आहे. कटुवीरा का म्हटलंय कटुरसाचं तेवढ्या जास्त प्रमाणात उत्कटत्व आहे. कटुरसाचं जे काय कर्म आहे जिभेवर ठेवल्या ठेवल्या त्याचं जे काय प्रत्यय आलं ते श्रावयती अक्षी नासास्यम ही मिरची जिभेवर ठेवल्या ठेवल्या आपल्याला प्रत्ययाला येणारी गोष्ट आहे. त्यामुळे कटुरसाचं उत्कटत्व असणारी वस्तू ही त्याच्या रसावर्ण स्वभावाचं ज्ञान करून घेण्याचं एक साधन आहे. विपाकवाचक काही नावं आपल्याला मिळतात. शीतपाकी असं एक वाग्भटाच्या 15 वाद्यात आलेला शब्द आहे. प्रियंगवादी गणात बहुतेक आलाय. शीतपाकीचा अर्थ श्वेतगुंजा किंवा बलाबीज असा आपल्याला ठाकूर बलवंत सिंगाच्या पुस्तकात मिळतो. शीतपाकीने या दोन वनस्पती वेगवेगळ्या मिळतात. तर हे विपाकाच्या दृष्टीनं ऍक्च्युली हे विपाकवाचक नाहीये. ठीक आहे. हा जरासं वेगळ्या रेफरन्सच्या ठिकाणी दिलेला दिसतंय. विपाकाशी जुळत नाही. वीर्याच्या बाबतीमध्ये पुढे शीता आणि हिम हे आपल्याला दोन वनस्पतींची नावं मिळतात. शीता अतिबलाला म्हटलंय आणि हिम हे चंदन आहे. त्यामुळं या वीर्याच्या दृष्टीनं त्याची कर्म आपल्याला जाणून घेता येतात. चंदनाची जी काही कर्म आहे शीतवीर्याला अनुसरून असतात. चंदनाचा स्वभाव जाणून घेण्यासाठी या वीर्याचा उपयोग होतो. गुणवाचक जर काही पर्याय नाव आपण बघितली तर त्याच्यात एक येतं ते म्हणजे स्थिरा. शालिपर्णी ही वनस्पतीला पर्याय नाव आहे स्थिरा. त्याच्या या नावाचा उपयोग करून चिकित्सेत आपल्याला ही वापरता येते. म्हणजे पेंडसे सरांकडे पण आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण स्थिरा या नावाने शालिपर्णी अनेकदा मी वापरलेली आहे. वातव्याधीचे जे काही रुग्ण आहेत
ज्याच्यामध्ये प्राधान्याने स्थिर गुणाची अपेक्षा असते. उदाहरण द्यायचं झालं तर कंप असणारे रुग्ण, त्याच्या ठिकाणी स्थिरा हे द्रव्य त्या ठिकाणी वापरून उपयोग झालेला बघतो. म्हणजे काही पेशंट मध्ये मी स्वतः वापरून पण बघितलंय स्थिरा हे द्रव्य. कर्मवाचक काही नावं आपल्याला त्याची मिळतात. विकसा असं मंजिष्ठेचं नाव आहे. त्याच्या 1-2 केसेस मला आठवतात त्या मी सांगतो. विकसाचा अर्थ होतो विकसन करणारी. तर विकसन करण्याची गरज आपल्याला कुठे पडते शरीरामध्ये? ज्या वेळेला स्रोतसांचा संकोच झालेला असतो त्यावेळेला स्रोतसांचा विकास करणं अशी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी घडणं अपेक्षित असतं. तर पोथाच्या बाबतीमधली एक केस पुनर्वसूंमध्ये होती. त्यावेळेला प्रपदाच्या पुढचा जो काही भाग आहे, सॉरी प्रपदाचा पुढचा नाही, अंगुष्ठ आणि त्याच्या शेजारचं जे काय बोट आहे त्या 2 बोटांचं नेक्रोसिस झालेला असा एक रुग्ण होता आणि त्याला जे काय कर्म सुरू होतं त्यात मंजिष्ठा सिद्ध क्षीरानं धारा करणं ही गोष्ट त्या ठिकाणी चालू होती. त्यामुळे याचा उपयोग त्यावेळेला सरांनी का केला असेल असा एक विचार सहज मनात आलं. त्यावेळेला मंजिष्ठेचं पर्याय नाव डोळ्यासमोर आलं. मंजिष्ठेचं पर्याय नाव हे विकसा आहे आणि रक्तम जीवयती स्थिती असं जे काय आपण वाचतो संदर्भ, त्याचं कारणच आहे की त्या अवयवाच्या ठिकाणी जे काय आपण ज्याला आता नेक्रोसिस म्हणतो, पोथासारखी अवस्था झालेली आहे, तिथे रक्त पोहोचत नाहीये. त्यामुळे त्या पर्टिक्युलर अवयवाचं जीवन हे जे काय कार्य आहे ते थांबलेलं आहे. तो मृत होत चाललाय पर्टिक्युलर अवयव, फक्त ते बोट. त्यामुळे तिथे पुन्हा जोपर्यंत रक्त पोहोचत नाही तोपर्यंत त्याचं कार्य सुरू होणार नाही. त्यामुळे रक्ताच्या मार्गात असणारे जे काही अडथळे आहेत, त्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत संकुचित झालेल्या, त्यांचा विकास करून तिथे रक्त पोहोचवणं अशा प्रकारचं काम हे मंजिष्ठेकडनं घडू शकतं. सोबतच मंजिष्ठा रक्तप्रसादन करणारी आहे. त्यामुळं रक्ताच्या बाबतीमधले हे 2 गुणधर्म या ठिकाणी वापरले जाऊन त्या रुग्णाला त्याचा उपशम, म्हणजे पुष्कळ दिवस त्याला धारा करून नंतर त्याचं जे काय बोट कट करायचं होतं ते वाचवण्यात आलं. अशा प्रकारची एक पोथाच्या बाबतीतली बघितली होती. आणि दुसरं एक निरुद्ध प्रकाशाची केस होती. जे काय मूत्रद्वार आहे ते संकुचित झालेलं, अशा प्रकारचा एक छोटा मुलगा सरांच्या दवाखान्यामध्ये आलेला आणि त्याला चिकित्सा म्हणून मंजिष्ठा सिद्ध केलं. त्याचं अवसेचन आणि पिचू त्या ठिकाणी ठेवायला देणं अशा प्रकारचं कर्म त्याच्या ठिकाणी सरांनी केलेलं होतं. आता अनफॉर्च्युनेटली त्याचं पुन्हा फॉलोअपच्या वेळेला मे बी मी उपस्थित नसेल किंवा तो रुग्ण त्यावेळेला आला नाही, त्यामुळे त्याचा परिणाम आता सांगता येणार नाही. पण जिथं जिथं स्रोतसांचा संकोच आहे अशा अवस्थांमध्ये आपल्याला मंजिष्ठेच्या या गुणांचा उपयोग करून घेता येतो. अभिरू हे शतावरीचं नाव आहे. अनेक पेशंट्स मध्ये या नावाने सर पण वापरतात, मी पण अनेक वेळा वापरलंय. ज्या वेळेला मानसिक हेतू असतात आणि त्याच्यातही प्राधान्यानं भय हा हे ज्या वेळेला हेतू असतो त्यावेळेला अभिरू या नावाने शतावरीचा उपयोग त्या ठिकाणी. हे पुष्कळ केसमध्ये याचा अनुभव पण चांगला आहे. ज्या वेळेला भयामुळे कुठली गोष्ट, कुठली लक्षणं ज्या वेळेला घडत असतात त्यावेळेला नारायणी त्या ठिकाणी वापरून त्याचा उपयोग होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे परीक्षार्थी जे काही विद्यार्थी असतात, एक्झाम गोईंग स्टुडंट जे काय असतात, त्यांच्यामध्ये ह्या शतावरीचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. शतावरी कल्प दुधात घालून देणं, शतावरी चूर्ण दुधात घालून देणं अशा प्रकारचे चिकित्सा त्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला करता येते. धीरा असंच एक पर्याय नाव आहे. विदारीचं पर्याय नाव धीरा आहे. तर त्याचा पण उपयोग ज्या ठिकाणी कॉन्फिडन्स कमी होणं अशा प्रकारचे पेशंट आपल्याकडे येतात. आता हे बऱ्याचदा क्लैब्याच्या केसेसमध्ये आपल्याला दिसतं. क्लैब्याचे जे काही रुग्ण आपल्याकडे येतात, आता यातल्या काही रुग्णांना मी धीरा ही वनस्पती वापरून बघितलाय. विदारी त्यांना रसायनकळी सेवन करायला देऊन त्यांच्यामध्ये त्याचा उपशय झालेला पण दिसलेला आहे. तर हे जिथे जिथे कॉन्फिडन्स कमी होतोय त्या ठिकाणी धैर्य प्रदान करणारी अशा अर्थानं धीरा आपण त्याला वापरतो. त्यामुळे ह्या त्यांचे जी काही पर्यायी नावं आहेत त्याच्यावरनं ऍक्च्युअल चिकित्सकीय त्याचे उपयोग
समजण्याच्या दृष्टीनं ह्या काही केसेस आपल्याला उपयोगाच्या आहेत. अभ्यासाच्या ज्या काही पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी अवलंबल्या जातात, त्यातल्या काही आपण या ठिकाणी बघूया. बृहत्त्रयीतनं वनस्पतींचा अभ्यास करणं ही सगळ्यात महत्वाची पद्धत आता आहे आपल्यासाठी. निघंटूतनं अभ्यास करणं आणि बृहत्त्रयीतनं अभ्यास करणं या दोन्हींमध्ये पण फरक आपल्याला बघायला मिळतो. कारण बृहत्त्रयीतनं त्या वनस्पतीचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो, त्यावेळेला तिचा पूर्णच्या पूर्ण स्वभाव आपल्याला कळायला मदत होते. म्हणजे किती रेफरन्सेस त्या वनस्पतीचे पूर्ण बृहत्त्रयीमध्ये आलेले आहेत, ते एक्स्ट्रॅक्ट करून प्रत्येक रेफरन्सचा आपल्याला विचार करून त्या वनस्पतीची कारमुकता ठरवता येते. एखादी वनस्पती ज्वरात पण आली आहे, रक्तपित्तात पण आली आहे, पुढे जाऊन यक्षगात पण आलेली आहेत. त्याचे संदर्भ काढून कुठल्या अवस्थांमध्ये ते वनस्पती वापरलेली आहेत, एकेरी वापरली आहेत का योग वापरलेला आहे, या सगळ्यांचा विचार करून त्याची अवस्था आपल्याला काढता येते. त्यामुळे बृहत्त्रयीतल्या अभ्यासाचा आपल्याला या दृष्टीनं फायदा करून घेता येतो. हे आपण बघितलं एकेरी किंवा 2 पेक्षा अधिक वनस्पतींचा योग आहे. जसं एक बावडेकर सरांनी ज्यावेळेला वनस्पतींचं व्याख्यान घेतलं होतं, त्यावेळेला त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं, कुडा आणि कुटकी. म्हणजे अभ्यास करताना असंच बृहत्त्रयीतनं कुडा आणि कुटकी हे एकत्र कुठे कुठे आलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ काढून त्यांचा ऍक्च्युअल अवस्था काय आहे हे ठरवण्याचं काम त्यावेळेला सरांनी केलं. अशी छोटी छोटी कॉम्बिनेशन्स आपल्याला त्या त्या वनस्पतींची मिळतात आणि ते सगळे रेफरन्सेस ज्यावेळेला आपल्या एकत्र येतात, त्यावेळेला त्यांची अवस्था क्लिअर करून आपल्याला उपयोग करणं सोपं जातं चिकित्सेमध्ये. असं एकेरी 2 वनस्पती, 2 पेक्षा जास्त असे ग्रुप्स आपण काढून त्याचं रेफरन्सिंग करून ठेवू शकतो. त्याचं ज्यावेळेला आपण रुग्ण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर असतो, त्यावेळेला पटकन त्या ठिकाणी वनस्पती सुचणं किंवा तो योग सुचणं आणि वापरणं या गोष्टींसाठी उपयोग होतो. म्हणजे ती वनस्पती किंवा ते कॉम्बिनेशन त्याच्यासमोर त्याची अवस्था असं आपण ग्रंथातनं काढून ठेवू शकतो. त्याचं एक उदाहरण या ठिकाणी लिहिलं होतं, हरितकी आणि त्रिफला. आता ह्या अगदी कॉमन वस्तू आहेत. हरितकी सगळ्यांना माहिती असणारी वनस्पती आहे. हरितकी ग्रंथात कुठे 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 सापडणार आहेत, त्याचे सगळे संदर्भ गोळा करून प्रत्येकाची अवस्था मांडणं. कुठल्या कुठल्या अवस्थेत हरितकीचा एकेरी प्रयोग केलाय किंवा कुठल्या अवस्थांमध्ये हरितकी सोबत विगितकी आणि आम्लकी वापरून त्रिफलेचा प्रयोग केलाय, यांच्या अवस्था आपण काढून ठेवू शकतो. जेणेकरून ज्यावेळेला रुग्ण आपल्या समोर येतो, त्यावेळेला फक्त हरितकी वापरायची आहे का त्या जागी त्रिफळा वापरायचा आहे, या गोष्टींचा विचार आपल्याला करता येतो. दुसरं म्हणजे व्याधींची जी काही संप्राप्ती आपल्याला ग्रंथात मिळते, त्या संप्राप्तीचं स्वरूप समजून घेऊन त्या संप्राप्तीला अनुसरून कुठली वस्तू त्या ठिकाणी आलेली आहे, असे संदर्भ आपण काढू शकतो. म्हणजे त्या संप्राप्तीला भेद करणारी एकेरी वनस्पती त्या ठिकाणी आहे का, किंवा जे काय आपण रेफरन्सेस काढलेत त्या वनस्पतीचे, त्यांची संप्राप्तीतल्या घटनांची काही सांगड आपल्याला घालता येते का. उदाहरणार्थ अग्नी बंद झालेला असेल किंवा स्रोतसह कुठेतरी दोषांनी अवरुद्ध झालेली असेल, तर त्या ठिकाणी कुठली वनस्पती वापरली आहे. अशी कॉमन अवस्थांमध्ये कुठली वनस्पती आपल्याला सापडते का, याचे रेफरन्सेस आपण ग्रंथातनं शोधून काढू शकतो. आता हे शोधताना आपल्याला पुष्कळ वेळेला कोशाचा उपयोग सगळ्यात जास्त चांगला. इकडे उदाहरण म्हणून कोशाच्या बाबतीमधलं मी या ठिकाणी दाखवेल. पुढचीचा संदर्भ ग्रंथामध्ये कुठल्या कुठल्या अवस्थांमध्ये आलाय बृहत्त्रयीमध्ये पूर्ण, याचे काही संदर्भ काढून ठेवले होते शशिकांत सरांनी. त्याच्या काही स्लाइड्स मी दाखवतो. तर हे बृहत्त्रयीवरनं ज्या वेळेला अभ्यास करायचा असतो, त्यावेळेला असे संदर्भ आपण काढून त्या वनस्पतीची कारमुकतेविषयी किंवा त्याच्या वापराच्या अवस्थांविषयी आपण ठरवून ठेवू शकतो. याचा उपयोग आपल्याला ज्यावेळेला चिकित्सा आपण करतो त्यावेळेला होतो. निघंटू ग्रंथ जे काय आहे, हे पुष्कळ वेळेला रेडी रेकनर सारखे आपल्याला मिळतात. म्हणजे मला जे काय थोडंफार समजलं निघंटू बद्दल, तर ते असं आहे की जे बृहत्त्रयीतनं अनेक रेफरन्सेस आपल्याला वनस्पतींचे मिळतात, त्यातले पुष्कळसे कलेक्ट करून एक त्यांचा पद्यमय रचना आपल्याला निघंटूमध्ये मिळते.
जसं हरितकीचे गुणकर्म आणि अवस्था जे काय आहेत, कुठल्या कुठल्या व्याधींमध्ये तिचे संदर्भ आपल्याला आले आहेत, तर त्यांची एक लिस्टिंग आपल्याला मिळते निघंटूंमध्ये. हा निघंटूचा वापर जो काही श्लोक आपल्या डोळ्यासमोर असतो त्याचं विभाजन कसं करायचं याचा अभ्यास करण्यासाठी दातार गुरुजींचं एक पुस्तक आहे, वनस्पतींचे स्वभाव अर्थात गुणधर्मशास्त्र. याचा उपयोग खूप चांगला होतो. मी त्यातलेच काही फोटो याच्या पुढच्या याच्यामध्ये मी दाखवणार आहे, की त्यातलीच काही उदाहरणे. दीपन स्वभावाच्या वनस्पती कुठल्या आहेत, अनुलोमन करून दीपन करणाऱ्या कुठल्या आहेत, वृक्ष पण आहे आणि अग्नीचं दीपन पण करतात अशा वनस्पती कुठल्या आहेत, भेदन करून अग्नीचं दीपन करणाऱ्या कुठल्या आहेत, सरगुणात्मक आहे पण अग्नीचं पण दीपन करते अशा वनस्पती कुठल्या आहेत. असे ग्रुप्स त्यांनी आपल्याला काही या पुस्तकामध्ये मांडलेले दिसतात. चक्रुमूत्र विष्टन मलमूत्रांचं शोधन करून दीपन करणारी वनस्पती, हे त्या त्या वनस्पतीच्या श्लोकात आलेले शब्द त्यांनी फक्त इथे मांडले कर्मांच्या दृष्टीने. हे ज्या वेळेला ग्रुपिंग आपल्या डोळ्यासमोर असतं त्यावेळेला आपल्या समोर जो काही रुग्ण आहे त्याच्या संप्राप्तीमध्ये काय गरज आहे आपल्याला, त्याची गरज कुठली आहे, कुठलं कर्म त्याच्या ठिकाणी घडणं अपेक्षित आहे, आपल्याला काय कर्म त्या ठिकाणी घडवायचंय, हे डोळ्यासमोर यायला असं ग्रुपिंग आपल्याला खूप उपयोगाचं ठरतं. तर त्याचं चार्ट्स दातार गुरुजींच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ हा दीपन स्वभावाच्या वनस्पतींचा एक चार्ट त्यांनी करून दिलाय. कुठल्या कुठल्या वनस्पती आहेत आणि त्यांच्या कर्म आणि गुणांच्या बाजूनी कुठल्या कुठल्या कॉलम्स आहेत, याच्यावरनं आपल्याला त्याचा स्वभाव कळायला जास्त मदत होते. म्हणजे दीपन पण करते आणि बाकी अन्य कुठले कुठले गुण आहेत, जसं मिश्रयाच्या बाबतीत दिलंय, दीपन करणारी आहे, कटुरसात्मक आहे, उष्णवीर्यात्मक आहे, लघुगुणात्मक आहे, तीक्ष्ण पण आहे. तसंच बाकी वनस्पतींच्या बाबतीत पण आहे. शिगरूच्या बाबतीमध्ये वरचे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. दीपन आहे, कटु, उष्ण, तीक्ष्ण, लघु, तिक्त. हे त्याचं जे काय आपल्याला निघंटुतले वर्णन मिळतात, रसवीर्य विपाक कर्म आदी गोष्टी, त्यांचा एक चार्ट त्यांनी दिलाय एक एक कर्माच्या दृष्टीने. असंच बाकी कर्मांच्या बाबतीतले पण चार्ट्स आपल्याला मिळतात. पाचन स्वभावाच्या कुठल्या कुठल्या वनस्पती ग्रंथांमध्ये निघंटूमध्ये आपल्याला मिळतात. छाया भावप्रकाश निघंटूला आधार धरून ही चार्ट्स आपल्याला इथे केलेले दिसत आहेत. दीपन पाचन एकत्र कर्म असणाऱ्या किती वनस्पती आहेत, भेदन स्वभावाच्या किती वनस्पती आहेत, सरगुणधर्म असणाऱ्या किती वनस्पती आहेत. ज्यावेळेला सरगुणाची गरज आहे शरीरामध्ये तुमच्या व्याधीच्या संप्राप्तीमध्ये, त्यावेळेला याच्यापैकी कुठली वनस्पती आपल्याला वापरायची आहे त्या रुग्णाच्या प्रकृतीच्या नुसार, हे आपल्याला याच्यातनं ठरवायला मदत होते. कारण आपल्याला त्याच्या गुणांचं आणि कर्मांचं पूर्ण चार्ट हा डोळ्यासमोर आहे. ही या प्रकारे एक वनस्पतींचा अभ्यास करण्याची एक पद्धत. निघंटूतलं जे वर्णन आहे ते या प्रकारे चार्ट्स मध्ये घालून आपल्याला ते लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने सोपं करता येतं. फडके गुरुजींचं पुस्तक सगळ्यांना माहिती असेल, द्रव्यगुण विज्ञान नावाचं, संस्कृत मध्ये आहे, म्हणजे सोप्या संस्कृत मध्ये बऱ्यापैकी गुरुजींनी लिहिलेला आहे. त्याचा उपयोग वनस्पती समजून घेण्याच्या दृष्टीने खूप चांगला होतो. रसवीर्य विपाकादी जे काय गुण सांगितले रसपंचक जे काय सांगितलंय त्याच्यानुसार ऍक्च्युअल द्रव्याचं कार्य कसं घडत असेल शरीरामध्ये, ह्या गोष्टींचं वर्णन आपल्याला पुस्तकामध्ये सापडतं. म्हणजे त्याचं एक उदाहरण म्हणून त्या गुगुळाचं फोटो मी त्या ठिकाणी ठेवलाय. गुगुळ दोषांवर कसा कार्य करतोय, धातूंवर कसं करतोय, मलांवर कसं करतोय. आपण जे काही स्वभाव ठरवताना मागे बघितलं होतं की हरितकी दोष धातू मलांवर कशा प्रकारे काम करत असेल, तशाच प्रकारे इथे गुगुळाच्या बाबतीमध्ये गुग्गुलु त्रिदोषान शमयती, तिन्ही दोषांचं शमन करणार आहे, माधुर्यात वातम शमयती किंतु कफम न वर्धयती कषायत्वात तिक्तत्वाच्च. हे प्रत्येक रस वीर्य विपाक यांच्यानुसार तो प्रत्येक दोषांवर काय काम करत असेल याच्याबद्दलचं वर्णन आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये मिळतं. त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीने हे पुस्तक महत्वाचं ठरतं.
रसशास्त्रातल्या काही गोष्टींचा उपयोग आपल्याला वनस्पती जाणून घेण्याच्या दृष्टीने करता येतो. त्याचं एक उदाहरण वैद्य पार्थ काळे यांनी लिहिलेलं एक पोस्ट होती हंसपदीच्या बद्दल. हंसपदीची रचना जर आपण बघितली तर नाव का दिलंय त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं. हंसाची जी काही पाय आहेत हंसाचे त्याच्याप्रमाणे याच्या पानांची रचना आहे. हंस ज्या वेळेला पाय टाकत जातो हंस चालताना, हंस प्राय पाण्यात असतो, पण जर हंस चालताना कोणी बघितलेला असेल तर त्याचे जे काही फुटप्रिंट्स दिसतात ते वनस्पतींच्या ह्या पानासारखे असतात या हंसपदीच्या, त्यामुळे त्याला हंसपदी असं नाव दिलेलं आहे. सेम असून एक त्याच्यातली गोष्ट म्हणजे हंसाच्या पाय जे काय आहे त्याच्यावर पाणी टिकत नाही, त्याच्याच प्रकारे याच्या पानांवर पण पाणी टिकत नाही. म्हणजे ही त्या वनस्पतीच्या आयडेंटिफिकेशन साठीची एक खूण म्हणून आपल्याला बघता येतं. ताम्राला एक पर्यायी नाव हंस असं आलेलं आहे आणि जर आपण त्याच्याबद्दलचे काही रिसर्च आर्टिकल्स जर बघितले, हंसपदीच्या मुळांचं अनालिसिस करून त्याच्यातलं बाहेर आलेले जे काही आहेत केमिकल्स त्याच्यात आपल्याला ताम्र हे पण सापडत. तर ह्या सगळ्या गोष्टींवरनं काय आपल्याला कळतंय आणि रसशास्त्रातल्या काही संदर्भ जर आपण बघितले तर हंसपदीचा उल्लेख कुठे कुठे आलाय तर रसमारक म्हणून पारदाचं भस्म निर्माण करण्यासाठी रसक्रामक, क्रामण नावाचा पारदाचा एक संस्कार आहे, 18 पैकी एक संस्कार क्रामण असा पण आहे. तर क्रामणाचा अर्थ होतो पारद शरीरामध्ये पसरवणं, याचं काम ह्या हंसपदीकडे पण आहे. म्हणजे क्रामण संस्कारातली जी काही द्रव्य आहेत त्याच्यातलं एक द्रव्य आपल्याला हंसपदी हे पण सापडत. त्याचबरोबर ती रसायन पण आहे आणि पारदाला बंधन करणारी अशा स्वरूपाची पण. म्हणजे रसशास्त्रातली जर कर्म बघितली तर रसमारक, रसक्रामक, रसायन आणि रसबंधक अशा प्रकारे या हंसपदीकडे आपल्याला बघता येतं. ताम्र आणि हंसपदीचा संबंध आपण बघितला, एक त्याच्या मुळामध्ये ताम्र आहे अशा प्रकारचा आणि तसंच दुसरं ताम्राच्या मारणासाठी पण या वनस्पतीचा वापर केला जातो. सुवर्ण भूपती आणि अग्निकुमार हे दोन कल्प आपल्या डोळ्यासमोर येतात ज्याच्यामध्ये हंसपदी वापरली भावना द्रव्य म्हणून. आता इथे सुवर्ण भूपतीचं एक उदाहरण दिलंय. सुवर्ण भूपती ज्या वेळेला बनवतात एक अर्धा कुपीपक्व अशा स्वरूपाचा हा रस आहे. कुपीपक्वाचा विधीचा वापर या रसाच्या निर्मितीमध्ये केला जातो. त्या ठिकाणी हंसपतीचं काम हे क्रामणासारखं पारदाला बांधून ठेवण्याचं अशा प्रकारे घडताना दिसतं. पारदाची एक मूर्छना आहे, आपण औषधे म्हटल्यानंतर तिला पारदाची आपण मूर्छना म्हणू शकतो. त्या ठिकाणी पारदाला बांधून ठेवणं अशा प्रकारचं काम या हंसपदीकडनं घडतं. अग्निकुमार रसाच्या बाबतीमध्ये त्याचा क्रामण संस्कार जो काय आहे त्याच्यात जे कार्य घडतं तशा प्रकारचं अग्निकुमार आहे. पारद शरीरामध्ये पसरवणं अशा प्रकारचं काम हे अग्निकुमाराच्या बाबतीत हंसपदीकडनं घडतं. आता हे हंसपदीच्या बाबतीत लक्षात आलेले काही मुद्दे पार्थने गेल्या वेळेला मांडले होते, त्याचा एक संदर्भ या ठिकाणी आठवला. दुसरं, सर्पाक्षी नावाची वनस्पती पारदाच्या नियमन संस्कारामध्ये आलेली आहे. सर्पाक्षी म्हणून काय वनस्पती घ्यायची याच्याबद्दल थोडीशी मतमतांतर पण आहे, पण साऊथकडे नागवल्लीला सर्पाक्षी म्हणून वापरण्याची पद्धत. त्यामुळे पारदाच्या ज्या ज्या मूर्छना आपण शरीरामध्ये वापरतो, रससिंधूर असेल, मकरध्वज असेल, या मूर्छना ज्या काय आहे या नागवल्लीच्या पानातनं देण्याची पद्धत. पारद जसं नियमन संस्कार पारदावर केला जातो तसंच पारदाचं शरीरात सुद्धा नियमन करणं हे गरजेचं असतं. त्याच्यासाठी म्हणून नियमन करणाऱ्या वनस्पतींपैकी नागवल्ली या ठिकाणी वापरतात. म्हणजे ह्या गोष्टी शरीरात वापरण्याच्या दृष्टीनं का आपण योग्य डोळ्यासमोर ठेवतोय. एक सूत्र रसशास्त्रात आपल्याला मिळतं, यथा हि रसो तथा हि आत्मा. पारदाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी त्या वनस्पती किंवा ती द्रव्य घडवतात तशाच प्रकारची कर्म ही शरीरात सुद्धा घडवत असतात. अशी एक संकल्पना आपल्याला रसशास्त्रामध्ये मिळते. त्यामुळे ह्या वनस्पतींचं पारदाच्या बाबतीमध्ये काय काम आहे ह्या गोष्टी जाणून घेऊन त्यांचा त्या दृष्टीने विचार करून आपण शरीरामध्ये पण उपयोग करू शकतो. जे अर्थात याच्याबद्दलचा
अभ्यास हा खूप मोठा विषय होतो, कारण सगळ्या वनस्पती, सगळ्या रसग्रंथांमधनं एक्स्ट्रॅक्ट करून प्रत्येकाचं पाराच्या बाबतीत काय काम आहे आणि तीच वनस्पती ज्यावेळेला आपण चिकित्सा द्रव्य म्हणून वापरतो त्यावेळेला ती काय काम करते यांची सांगड घालून अभ्यास करणं हा एक थोडासा वेगळा विषय आपल्याला हाताळायला लागतो नंतर. अन्न स्वरूप विज्ञानी आणि शोधनादी गणसंग्रह हे दोन वाग्भटातले अध्याय वनस्पतींच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे. अन्नस्वरूप विज्ञानीमध्ये एके वनस्पतींचे वर्णन आपल्याला मिळतात, त्याच्या गुणकर्मांबद्दल सर्व, आणि शोधनादी गणसंग्रहामध्ये वनस्पतीच्या संयोगांबद्दलची वर्णन आपल्याला मिळतात. त्यामुळे यांचा वापर अभ्यासासाठी कसा करायचा आहे, वाग्भट सूत्रस्थान 6व्या अध्यायाचा वापर तर आपण बघितलं, एकेरी वनस्पतींचे सगळे गुणकर्म त्याच्यातनं आपण बघू. हरितकीच्या बाबतीतलं जे काही उदाहरण बघितलं त्याच्यानुसार आपण त्याचा अभ्यास करू शकतो. वाग्भट 15वा अध्याय जो काय आहे याच्यानुसार आपण त्या वनस्पतीचे काही ग्रुप तयार करून त्याचा अभ्यास करू शकतो. म्हणजे दोषांवर काम करणारी द्रव्य, एका दोषावर काम करणारी द्रव्य कुठली, वातग्न वनस्पतींचा जे काही गण असतील त्याच्यानुसार वातग्न वनस्पती कुठल्या आहेत त्याचं ग्रुपिंग आपण एक करून ठेवू शकतो. दोष दूष्यांचे अनेक कॉम्बिनेशन्स आपल्याला 15व्या अध्यायात मिळतात. कफ मेधोग्न अशा प्रकारचा ग्रुप आपल्याला पुष्कळ गणांच्या बाबतीमध्ये मिळतो, त्यांचं एकत्रीकरण आपण करून ठेवू शकतो. याच्यावरनं आपल्याला त्या वनस्पतींच्या कारमुकता जाणून घ्यायला मदत. एकच द्रव्य अनेक गणांमध्ये सुद्धा आलेलं असतं, त्याच्यावरनं ते द्रव्य त्या गणांमध्ये काय काम करत असेल याच्याबद्दल आपल्याला विचार करता येतो. मग हे दोन जे काही अध्याय आहेत वाग्भटातले ते आपल्याला वनस्पतींच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वाचे ठरतात. त्रिस्कंद कोशाचं जे काय मागे आपण पॉइंट बघितला होता त्याच्या बाबतीतले काही संदर्भ या ठिकाणी मांडलेले. गुडुचीचं चरक सुश्रुत वाग्भटांमधनं जे काही संदर्भ आहेत ते सगळेचे सगळे संदर्भ आपल्याला त्रिस्कंद कोशात एका ठिकाणी मिळतात. त्याच्यावरनं ती वनस्पती कुठल्या कुठल्या अधिकरणामध्ये कुठल्या अवस्थांमध्ये वापरली गेलेली आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला याची मदत. म्हणजे याच्याच एका अवस्थेबद्दलचं एक उदाहरण आपण बघूया. हे सगळे चरक, सुश्रुत, अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय यातले सगळे रेफरन्सेस आपल्याला या ठिकाणी दिसतात. सुश्रुतातला एक संदर्भ गुडुची पत्राच्या बाबतीमधला या ठिकाणी आहे. गुडुची पत्र ही आच्छादनम गणस्य अग्निकर्मणः व्यापदः अतिदग्ध संज्ञायाः. सुश्रुत सूत्रस्थान 12व्या अध्यायातलं सूत्र आहे. अतिदग्ध अवस्थेतलं चिकित्सा याच्याबद्दल गुडुचीचा वापर कसा केला याच्याबद्दल. गुडुचीची जी काही पत्र आहे ही त्या व्रणांमध्ये आच्छादनासाठी वापरण्यासाठी सांगितलं. याच्याबद्दलची एक केस पुनर्वसूमध्ये होती जी स्मिता साठे यांनी ट्रीट केलेली. अशा अवस्थेतला एक रुग्ण होता दग्ध व्रणाचा आणि त्याला गुडुची पत्राचा उपयोग आच्छादनासाठी केला. ज्यावेळेला आपण व्रणकर्म करतोय त्यावेळेला व्रणाची शुद्धी केल्यानंतर वर आच्छादनासाठी गुडुची पत्र त्या ठिकाणी वापरली आणि हे वापरून साधारण 21 दिवसानंतर त्याचं जे काय आहे व्रणाचं रोपण हे पूर्ण रोपण होऊन नॉर्मल स्किन येणं हे पुढे त्याच्या आणखी काही काळ गेल्यानंतर घडायला सुरू झाले. म्हणजे ही योग्य पद्धतीनं त्या रुग्णाची चिकित्सा झालेली एक केस होती. म्हणजे पूर्णपणे तो दग्ध व्रण भरून नंतर त्याचं पुन्हा त्या ठिकाणी त्वचा व्यवस्थित येणं इथपर्यंत रिझल्ट आपल्याला त्याच्यातनं मिळाले. त्यामुळे गुडुची पत्राचा हा जो काही संदर्भ आपल्याला मिळतो हे आता ही गोष्ट कधी घडणार आहे ज्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर तिन्ही ग्रंथातले रेफरन्सेस आहे. ती वनस्पती तुम्ही कुठल्या अधिकरणात कुठल्या अवस्थेमध्ये वापरणार आहात हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यावेळेला आपल्याला पटकन ही गोष्ट आठवून ती वनस्पती वापरण्याचं आपल्याला सुचतं. म्हणजे त्याचं एक उदाहरण म्हणून ही केस या ठिकाणी सांगितली. तर हे त्रिस्कंद कोशातनं अशा प्रकारे रेफरन्सेस आपल्याला काढून
त्याचा वापर चिकित्सेमध्ये करता येतो. आता हे शशिकांत क्षीरसागर सरांनी काढलेले हे रेफरन्सेस होते गुडुचीचे, आणि सर पुष्कळ वेळेला अशा प्रकारे संदर्भ त्या वनस्पतीचे कोशातनं काढून त्याचा चिकित्सेमध्ये वापर करतात. हे त्या काढलेल्या संदर्भावरनं सरांनी मांडलेलं काही गुरुची बद्दलच्या गोष्टी आहेत. एक तास बहुतेक होऊन गेला, त्यामुळे पुढच्या गोष्टी थोडक्यात आपण बघू. आणखी काही गोष्टी आहेत सॉफ्टवेअर मधनं पण अभ्यास करता येतो. याचं जे काय मुद्दा आपण बघितला होता, शतावरीचं एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघता येतं. वैद्यराज गोल्ड जे काय आपण दवाखान्यात वापरतात पावसकर सरांचं सॉफ्टवेअर, त्याच्यातनं त्याच्या डाटाबेसमध्ये हे बृहत्रयीन सरांनी फीड करून ठेवलंय. तर त्याच्यात त्या वनस्पतीचं नाव सर्च केल्यानंतर त्याचे रेफरन्सेस आपल्याला ग्रंथातले काढता येतात. मग त्याच्या श्लोकासकट आपल्याला त्या ठिकाणी बघता येतात. चरक संहितेतनं शतावरी कुठे कुठे आलेली आहेत त्याचे काही रेफरन्सेस आपल्याला दिसतात. सूत्रस्थान 4थ्या अध्यायात बल्य दशमानीमध्ये अतिरसा नावाने शतावरी आपल्याला मिळते. सोबतच शुक्रजनन महाकषायात पण आहे. अन्नपान विधीमध्ये शतावरीचं शाक वातपित्त हरम अशा प्रकारे वापरायला सांगितलंय. वाजीकरण पादामध्ये शतावरी कल्कानं सिद्ध केलेलं घृत हे वृक्षमुत्तमम अशा फलश्रुतीने आपल्याला वापरायला सांगितलंय. रक्तपित्त चिकित्सेमधला योग आपल्याला सगळ्यांना माहितीच असतो. शतावरी गोक्षुरण सिद्ध केलेलं क्षीर हे मार्गाद्वारे जे काय रक्तपित्त होतं त्याला कमी करणार अशा स्वरूपाचं आहे. तर हे अशा प्रकारचे रेफरन्सिंग आपल्याला या सॉफ्टवेअर मधनं काढता येतात. म्हणजे मध्यंतरी आम्ही ज्या वेळेला ग्रुपमध्ये वनस्पती बद्दलचं वर्णन पोस्ट करत होतो त्यावेळेला वैद्य आदिश काळेनं हे संकलन करून ठेवलेलं होतं एक एक वनस्पतीचा. गृहत्रयीतले अवस्थावाईज रेफरन्सेस काढून ठेवणं आणि त्याचा वापर आपल्याला चिकित्सेमध्ये करणं हे या अशा गोष्टींनी शक्य होतं. आणखी एक भाग अभ्यासाच्या बाबतीमध्ये लक्षात घेण्यासारखा आहे, म्हणजे ट्रॅडिशनल हिलर्स जे काय आहेत, ज्यांना आता आपण वैद्य म्हणतो, त्यांच्याकडील ज्ञानाचं संकलन. ट्रॅडिशनल हिलर्स जे काय आहेत त्यांना वनस्पतीची प्रचंड प्रमाणात माहिती असते. त्या वनस्पतींची हा बोल. अजून आपल्या स्लाइड आहेत का कसं आहे? शेवटची स्लाइड आहे, संपलाय. ग्रेट कंटिन्यू. हा 1-2 मिनिटात संपेल. तर हे पारंपरिक पद्धतीनं औषध देणारे हे जे काय वैद्य असतात त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला त्या वनस्पतींबद्दल जाणून घेता येतं. म्हणजे अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आता सध्याला MEHS मध्ये सुरू आहे, जे वैद्य देवदत्त देशमुख सर ते हँडल करतायत. त्याच्यात वैद्यांकडच्या ज्ञानाचं संकलन करून त्याची ग्रंथातल्या ज्ञानाशी सांगड घालणं. ग्रंथातनं जी काय माहिती आपल्याला वनस्पतींबद्दल आहे त्याचं त्या वैद्यांकडच्या ज्ञानाशी कुठेतरी सांगड घालता येते का, अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आता सध्या सुरू. त्यामुळे ह्या वैद्यांकडनं मिळालेली जी काय माहिती आहे याचा सुद्धा चिकित्सेमध्ये आपल्याला वापर करता येतो. अशाच पद्धतीनं जी काय माहितीचं संकलन आपल्याला पूर्वीच्या काळात मिळतं ते म्हणजे औषधी बाड. शिवदग्नी सर आता औषधी बाडाचा खूप चांगल्या प्रमाणामध्ये चिकित्सेमध्ये वापर करतात. तर ह्या गोष्टी जे काय आहे वनस्पतींच्या अभ्यासातनं एक टूल म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. तर ह्या काही मुद्दे आता सुचलेले मी तुमच्या समोर फक्त मांडले. रवी, हॅलो. येस, हॅलो. थांबायचं? हो चालेल. अजून आहेत का? एवढं हीच आहे ना लास्ट स्लाइड? नाही, शेवट होतो. धन्यवाद, खूपच सुंदर झालं आणि बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. आणि आजच्या दिवशी हे नॉलेज मिळणं पण एक छानच होतं एकदमच. तरी अजून काही कोणाला प्रश्न असतील तर 1-2 घेऊयात आपण. चालेल ना. त्याचं नाव सांगायला लावलंय परत एक दोघांनी की नक्की नाव काय होतं? कशाचं? द्रव्यगुणसाठी कोण चांगले आहे याविषयी मार्गदर्शन करावं. हा पुस्तकांची नाव. हा
जे तर सर आयडेंटिफिकेशनचा पहिला जो काय भाग आपण बघितला त्याच्यासाठीची काही पुस्तकं आहे. एक मी नाव मगाशी बोललो ते ग्लॉसरी ऑफ व्हेजिटेबल प्लांट्स इन बृहत्त्री, ओके. ठाकूर बलवंत सिंग यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये बृहत्तलेतले संदर्भ आणि त्याच्यानुसार वनस्पती विनिश्चय अशा प्रकारचं आपल्याला मिळतं. दुसरं म्हणजे एक औषध नामरूप विज्ञान, डॉक्टर संजीव कुमार लाले यांचं पुस्तक एक मिळतं. ॲटलास टाईप मध्ये आपल्याला हे मिळतं. ही अजून काही याचा वापर कोणाला काही शंका असेल तर एक तर चॅट बॉक्स मध्ये टाका, किंवा एखाद दोन प्रश्न असतील वेगळे तर आपण डायरेक्ट माईक ऑन करून विचारलं तरी चालेल. गुगल उपलब्धता बद्दल काही वक्तव्य, जे त्याबद्दल काही सांगता येईल का? ओरिजिनल गुगल जे म्हणतो आपण. गुगळ आता मार्केटमध्ये मिळतो. फक्त गुगळाच्या क्वालिटीज मध्ये अनेक म्हणजे वेगवेगळ्या क्वालिटीज आपल्याला मिळतात. म्हणजे सध्याला 750 रुपीज पर केजी पासून अगदी 1,500 रुपये पर केजी पर्यंत गुगळ मिळतो. म्हणजे चांगला गुगळ कसा ओळखायचा त्याच्याबद्दल त्याचे स्वरूप काही वर्णन केले. म्हणजे नावानुसारच आहे. महिषाक्ष गुगळ जो आहे तो आपण आता श्रेष्ठ समजतो. म्हशीच्या डोळ्याप्रमाणे दिसणार आहे. याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हशीच्या डोळ्या आधी बघायला पाहिजे. म्हणजे येस. तर तो गुगळ कसा दिसतो हे लक्षात येईल. म्हणजे ही नावं देण्याचं कारण असते. त्यामुळे बाजारात ज्या वेळेला विकत घ्यायला जातो त्यावेळेला त्या डोळ्याचं वर्ण, म्हशीच्या डोळ्याचं वर्ण आणि तो गुगळ हे आपल्याला आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे आता तरी विकत घ्यायला ज्या वेळेला मी गुगळ जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये कचरा किती आहे, अन्य द्रव्य कुठली भेसळ केलेली आहेत का, या गोष्टी ज्या काही साध्या डोळ्यांनी आपल्याला कळतात त्या बघून आपण गुगळ घेऊ शकतो. आणि दुसरं ते चांगलं आहे की नाही हे ठरवायची पद्धत म्हणजे एक छोटी बॅच त्याची तयार करून बघायची. गुळ शोधून करून त्याच्यातनं जे काही मटेरियल आहे वेस्ट म्हणून जाणार ते किती प्रमाणात आहे हे आपल्याला बघता येतं. म्हणजे गुगळ हा त्रिफळाच्या काढ्यात विरघळून त्याची शुद्धी जी काय केली जाते त्याच्यात साधारण 20% मटेरियल जे काय आहे हे बाजूला पडतं. म्हणजे रबरासारखं मटेरियल त्याच्यातनं निघतं जे काड्यामध्ये विरघळत ते आपल्याला गुगळातनं बाजूला काढायला लागतं. तर हे जर 20% जास्त जात असेल तर तो गुगळ आपल्याला डिस्कार्ड करायला लागतो. त्यामुळे हे भेसळ ओळखण्यासाठीची एक लक्षण आहे. म्हणजे थोडस गुगळ आणून त्याची शुद्धी करून बघायची किती टक्के त्याच्यातनं निघतंय बाहेर. म्हणजे हे आता फार्मसीमध्ये आम्ही काही प्रमाणामध्ये करतो. तर मग त्याच्यावरनं गुगळ कुणाकडनं मागवायचा हे नंतर ठरवलं जातं. ओके, ग्रेट. एक प्रश्न असा आहे की अनंता सध्या बाजारात मूळ स्वरूपात मिळत नाही, तर नन्नारीचे गुणधर्म कुठे बघायला मिळतील? ओके, ठीक आहे, ते आता सबस्टिट्यूटच तरी हा म्हणजे नन्नारी ही वस्तू अनंता म्हणूनच वापरली जाते साऊथकडे. म्हणजे अनंतेचे जे गुणधर्म आहेत ते सगळे आता त्यांना नन्नारी मधनं मिळतात. म्हणजे ही गोष्ट अशी का होते की एका वनस्पतीचे अनेक प्लांट सोर्स का तयार होतात याच्यासाठीचं एक कारण म्हणजे 15व्या अध्यायातल्या याची टीकाच आपल्याला मिळते की एकच वनस्पती सगळ्या देशभर सगळीकडे नाही मिळू शकत. त्यामुळे तुम्हाला ती वनस्पती जर वापरायची असेल तर त्याच्या अभावात त्याच्या सादृश असणाऱ्या गुणधर्मांची वनस्पती वापरावी असा निर्देश आपल्याला टीकांमध्ये मिळतो ग्रंथातल्या. त्यामुळे ही पद्धत अनेक ठिकाणी सुरू होते की समजा आता कुटकी आहे, कुटकीचं उत्पत्ती स्थान आहे हिमालय. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला हिमालयात जाऊन कुटकी घेऊन येऊ शकत नाही किंवा मार्केटमध्ये प्रत्येक वेळेला त्याची अवेलेबिलिटी होऊ शकत नाही. त्यामुळे साऊथवाले आता कुटकी म्हणून वेगळी वनस्पती वापरतात. त्याचं नाव आता लक्षात नाही. पण एक छोटं क्षूप असतं त्याची मुळं ते कुटकी म्हणून वापरतात. त्यामुळे ह्या ट्रॅडिशन्स नवीन नवीन निर्माण होत गेल्या. म्हणजे साऊथला आता जे काही वनस्पतींचा व्यवहार चालतो त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह किंवा सबस्टिट्यूट म्हणून अनेक वनस्पती त्याच्यामध्ये किंवा तिथे जे काही विनिश्चय केला जातो वनस्पतींचा तो थोडासा तिथल्या अवेलेबिलिटीनुसार केला जातो. म्हणजे रासना म्हणून वेगळी वनस्पती वापरली जाते, कुष्ठ म्हणून वेगळी वनस्पती तिकडे वापरली जाते. तर हे अवेलेबिलिटी आणि त्याचे गुणधर्म यांची सांगड घालून ही वनस्पती वापरावी असं टीकेतले संदर्भ आपल्याला मिळतात. त्यानुसार मग ते नन्नारी हे द्रव्य आहे
हे अनंत म्हणून कर्नाटकमध्ये वापरण्याची पद्धत. त्यामुळे इथे त्याचा काही व्यवहार करेक्शन आता हा हॅलो हॅलो इथे काही करेक्शन सांगू का? हो सांगा ना सर. हो हो सांगा. ऍक्च्युली जी आता जी काही सारेवा नरनारी म्हणून जे वापरण्याचं जे साऊथ मध्ये प्रचलन आहे ना, तर त्याला एक रेफरन्स आहे. जसं नॉर्थ मध्ये वेगळे औषध वापरले जातात, स्टेट मध्ये आपले वेगळे औषध वापरले जातात किंवा साऊथ मध्ये वेगळे वापरले जातात. तर भावप्रकाशामध्ये एक सूत्र आलेलं आहे, हा यस्य देशस्य औषधी तस्य यस्य देशस्य जंतू जाते तस्य देशस्य औषधी. या या पद्धतीने एक आलेलं आहे की ज्या देशामध्ये पेशंट असेल किंवा ज्या देशामध्ये रुग्ण असतील त्या देशानुसार त्या देशातील उपलब्ध औषधी त्यांनी वापरण्यास सांगितले. आणि चक्रपाणीने जी टीका लिहिलेली चरकावरती, तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांनी वनस्पतींना वेगवेगळे पर्यायी नावं दिलेली आहेत. ज्या ठिकाणी त्यांनी असं म्हणलं ना, इति लोके इति प्रसिद्ध इति लोके वगैरे याची शब्द रचना आली आहे ना, तर ती अकॉर्डिंग टू रिजन वाईज त्यांनी काही काही ठिकाणी वेगवेगळे सांगितलेले आहेत. तर म्हणजे हे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे की बऱ्याचशा औषधी या अकॉर्डिंग टू रिजन वाईज सेपरेट होत जातात आणि ते त्या ठिकाणी पूर्वीपासून वापरतात. आपल्याला आता ते म्हणजे आता कळायला लागले, कारण की आपण थोडे फिरायला लागलोय किंवा हे जे काही सोशल मीडिया म्हणा किंवा इंटरनेटचा वापर म्हणा, त्यामुळे ते थोडं समजायला लागले आपल्याला. अदरवाईज प्रत्येक ठिकाणच्या वनस्पती ह्या म्हणजे वेगवेगळ्या मानल्या जातात, असं आहे. थँक्यू संजय आणि सर. हो सर. म्हणजे आणि दुसरी जी गोष्ट जी महिषाक्ष गुग्गुळाबद्दल जे म्हणजे वर्णन करेक्ट केलं चालेल ना? हो सर येस अगदी. येस. त्याचं कारण असं आहे की महिषाक्ष गुग्गुळ किंवा ते जे वर्णन आलंय की म्हशीच्या डोळ्याप्रमाणे त्याचं वर्ण असतो. हो, हे एक्झॅक्टली बरोबर आहे. परंतु तो जो वर्ण असतो ना, तर तो ज्यावेळेस आपण झाडावरून गुग्गुळ काढतो, तर त्यानंतर साधारणपणे 8 ते 15 दिवस किंवा खूप चांगलं स्टोअर केलं तर 1 महिनाभरापर्यंत टिकतो. नंतर त्यावरती हवेचा, उन्हाचा वगैरे वगैरे परिणाम होतो. त्याचा कलर जो आहे तो ब्ल्यूइश मधून तो हळूहळू ब्राउनिश वगैरे होत जातो. हळूहळू हळूहळू होतो, तो नॅचरलीच होतो. आणि कच्छ जो एरिया आहे म्हणजे मी हे कधी बघितलेलं आहे, तर कच्छ, गुजरात, सौराष्ट्रामध्ये ना गुग्गुळाची बऱ्यापैकी झाडं अवेलेबल आहेत. कच्छमध्ये खास करून केलं जातं संवर्धन. तर त्या ठिकाणी जेव्हा आपण गुग्गुळ काढतो ना, तेव्हा तो बराचसा ब्ल्यूइश कलरचाच असतो. नंतर नंतर त्यावरती हवेचे वगैरे परिणाम होत होत तोचा कलर नंतर मात्र डॅमेज होत जातो. अच्छा. हॅलो. म्हणजे हे ऍक्च्युअल ताजा काढून बघणं जास्त गरजेचं आहे आयडेंटिफिकेशन ताजा साठी. जो असतो ना, तो ताजा असताना त्याचा कलर तोच असतो. जो हा. आपण कलेक्शनची जी प्रोसेस आहे त्याची, ती प्रोसेस करताना तो ज्यावेळेस त्याचा आधी तर तो म्हणजे कलर त्याचा पूर्ण येलोइश वगैरे असतो. नंतर तो एक दिवसभरामध्ये ब्ल्यूइश वगैरे मध्ये कन्वर्ट होतो. नंतर तो तसाच मेंटेन होतो. परंतु हा. अकॉर्डिंग टू मॅच्युरिटी टाइम ते कलर चेंज होत जातो. आणि त्यानंतर आपल्याकडे जो मार्केटला तर ते मार्केटचं पूर्ण प्रकार वेगळंच आहे. ते म्हणजे मार्केट बद्दल बोलणं चुकीचं आहे या पद्धतीने. हो. मार्केटला काय गुगुळ येतो कसलं येतो त्यात काय काय आवश्यकता माहिती, मार्केट जो विकतो त्यालाही माहित राहत नाही. हो. त्यामुळे मार्केट बद्दल नाही बोलत आहे, परंतु जे प्रॅक्टिकली आपण कलेक्शन करतो ना गुगुळचं, ते मात्र तसं आहे. म्हणजे आम्ही त्या गुजरातला जामनगरच्या जवळ रोजी पोर्ट म्हणून एरिया आहे, तर रोजी पोर्टच्या जवळ गुगुळाचे बरेचसे झाडं होते. त्या ठिकाणी सेल्फ कलेक्शन केलं होतं, तेव्हाच हे लक्षात आलेलं आहे. तर तो असतो, तो महिषाक्ष म्हणजे वर्णन जसं केलंय ना त्या पद्धतीनेच येतं ते, असं आहे. तर एक ते हॅलो. वेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वनस्पती का वापरल्या जातात त्याचं एक हेमाद्रीचं वाक्य आहे. देशतः कालोतो वा कस्यचित द्रव्यस्य अलाभे तत् सदृश गुणम अन्यत अनुक्तमपि यौगिकम युंजात. हो त्या हो आहे ना, देशामध्ये हा म्हणजे या हे अर्थाने ते चक्रपाणीत पण आलेलं वर्णन आहे. हा म्हणजे एकाच वनस्पतीचे वेगवेगळे प्लांट सोर्स का निर्माण झाले असावे याच्यासाठीची ही वाक्य आपल्याला ग्रंथात मिळतात. हो तेच भावप्रकाशाने तेच हा सांगितलं की ज्या देशातील हा हा रुग्ण असेल त्या देशातील वनस्पती शक्यतो वापराव्यात किंवा औषधी त्या देशातली वापराव्यात. हो हे क्लिअर कट कोटेशन होतं की हा ठीक आहे, तुम्ही म्हणजे आपल्याकडे जी दिसते ती गुरुची कदाचित पश्चिम बंगालमध्ये वेगळी असेल किंवा त्या हो ठिकाणी तिचे केमिकल कन्स्टिट्यूट वेगळे असेल. ही पद्धत आहे, बरोबर ते. आणि आणखी एक गोष्ट होती जी मागे तुम्ही रसशास्त्राच्या संदर्भात बोलले ना, तर सर्पाक्षीची आहे ना ऍक्च्युली. हॅलो. हा बोला भाऊ. ते सब्जेक्ट हो रिलेटेड आहे म्हणून बोलतो.
हो हो, बोला बोला सर. सर्पक्षी जी वनस्पती आहे ना, तर ती सर्पक्षी मिळते बरं का आपल्याकडे. आपल्याकडे म्हणजे ती जवळपास म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 ठिकाणी तरी मी बघितलेली आहे. अ, तिचे पानांची जी साईज जी सांगितली ना, ती सर्पाक्षी म्हणजे ती बरोबर ती त्रिकोणी आकाराची पानं असतात तिचे. मला वाटतं मराठीत त्याला आहे ना काहीतरी घागरा नाव आहे बहुतेक. घागऱ्याचं झाड येतं ते. खेडेगावातल्या लोकांना माहिती आहे ते घागरा म्हणजे काय. तर ती सर्पाक्षी ऍक्च्युली ती आहे जी आपण रसशास्त्रामध्ये यूज करतो ना, तर ती ऍक्च्युली सर्पाक्षी ती आहे. म्हणजे माझ्या अनुभवानुसार ती आहे. तिला आपण वापरतो. आणि हंसपदीबद्दल खूप चांगलं वर्णन केलं बरं का तुम्ही. ऍक्च्युली तुमचं पूर्ण लेक्चरच खूप छान आहे. त्याबद्दल काहीच शंका नाही. फक्त हंसपदीबद्दल जे ताम्रपर्णी जे आपण हे म्हणलं ना, ताम्रपर्णी जे म्हणलं किंवा ताम्रपदी म्हणलंय त्याला. तर ताम्रपदी ऍक्च्युली तिचे जे मुळं म्हणजे त्यात ताम्र सापडतं की नाही सापडत याबद्दल कुठला रिसर्च झालेला नाही आणखी. परंतु तिचं जे म्हणजे मुळं जे असतात ना, ते कॉपर रेड कलरचे असतात. म्हणजे ताम्रासारखे तिचे मुळं दिसतात. रेडिश कलरची मुळं असतात. तिला रक्तपदी म्हणलंय, ताम्रपदी म्हटलंय. तर त्या पद्धतीने तिथे वर्णन आलंय. हंसपदी ऍक्च्युली आपण वसंत कुसुमाग्रज भावना देण्यासाठी खूप प्रमाणात वापरायला लागते आपल्याला. तर त्या ठिकाणी तिचं जे वर्णन आहे ताम्रपदी तर तिचे रेडिश कलरचे मुळं असतात. कदाचित त्यामुळं किंवा संस्कृतचं जर ते राजनिघंटू वगैरे वाचलं व्यवस्थित तर त्या ठिकाणी त्याचं हे दिलेलं आहे. रेफरन्स आलेला आहे किंवा चक्रदत्तामध्ये पण आलेलं आहे. ते ताम्र वर्णाची तिचे मुळं येतात. तर त्याला आपण हंसपदी ऍक्च्युली त्या ठिकाणी यूज करतो. धन्यवाद सर. हॅलो. धन्यवाद सर. मस्त एकदम. हॅलो. हा म्हणजे हे करेक्शन चालेल ना, नाही तर मी उगाच बोलतोय असं होईल. नाही नाही सर, काहीच प्रॉब्लेम नाही. उलट अशा चर्चा होणं अपेक्षित आहे आपल्याला. मी बाकीच्यांना सांगतो की आता जे बोलत होते ते संजय खेडेकर सर आहेत, ज्यांना माहिती नसेल. हो. PhD रसशास्त्र आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यामुळे त्यांचे पण अनुभव तेवढेच आपल्याला गरजेचे आहेत आणि इतरांचे सुद्धा. त्यामुळे अशा चर्चा होणं अपेक्षितच आहे. त्यामुळे धन्यवाद सर. अजून कोणाला काही शंका असेल तर एक शंका घेऊ आपण आणि मग थांबूयात, कारण की 4:30 होत आलेले आहेत. वाटलं तर आपण परत एकदा सेशन ठेवूयात. संजय सर, तुम्ही पण एखादं सेशन घ्या. सरांचा एक ठेवा ना. हो हो, तेच तर. सरांचं ऐकायला आवडेल. येस. नाही हो सर, तुम्ही खूप छान बोलले. मला ते एवढं चांगलं नाही बोलता येत. अशी नाही अडचण सर, आहे. आम्ही खरं तर खूप ऐकले तुमच्याबद्दल. म्हणजे माधवनी बऱ्याच वेळा सांगितलं होतं संजय हो. सरांबद्दल. पण कधी ऐकलं नाही लेक्चर, त्यामुळे चर्चा तरी करूया. नाही येस नाही, येस. ते तुम्हाला जे ज्या पद्धतीच्या उत्तमरित्या तुम्ही बोलू शकता ना, तेवढं उत्तम मी नाही बोलू शकत. त्यामुळे मी शक्यतो येत नाही. चालेल चालेल. सर. परत एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी वेळ काढून एवढी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा आभार आणि अक्षय तृतीयाच्या परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा. काळजी घ्या. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. थांबवतो. धन्यवाद मित्र.